सूचना आहे आपल्या या द्वारकाधीश मंदिरमध्ये आजपासून श्री दत्तयाग व ज्ञानेश्वरी आणि पुष्टी सेवा व्याख्यानमाला या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। व्याख्यानाचे व्याख्याते श्रीमान विवेकजी घोळसाशी यांचं आगमन आपल्या मंडपात होत आहे। कृपया सर्वांनी जागेवर उभं राहायचं आहे। सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये श्रीमान विवेकजी घोळसाशी सरांचे स्वागत करायचे आहे। यासाठी आपल्याला लाभले आहेत ख्यातनाम प्रवचनकार, उत्कृष्ट वक्ते, गाढे अभ्यासक, ज्ञानमूर्ती माननीय श्री विवेकजी घोळसासी। प्रचंड टाळ्यांच्या गजरात माननीय श्री विवेकजी घोळसासी यांचे आपण सर्वांनी स्वागत करावे। व्यासपीठावरील मान्यवर श्री बिपिनभाई पटेल, श्री विजयभाई पटेल, श्री जयेशभाई पटेल, श्री नितीनजी करवा, श्री बाबूलाल तोष्णीवाल या सर्वांचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करावे। कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही दीप प्रज्वलनाने होत असते। प्रमुख पाहुणे व मान्यवरांना मी इथे आमंत्रित करते दीप प्रज्वलनासाठी। दीप म्हणजे चैतन्य, अंधारातून प्रकाशाकडे जाणे। भारतीय संस्कृती ही नेहमीच प्रकाशाचा, मांगल्याचा उद्घोष करणारी आहे। यामुळे आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करीत आहोत। शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीप ज्योति नमोस्तुते। मॅडम फ्रंट साइड या इकडे प्रमुख पाहुण्यांचे यानंतर मी स्टेजवर आमंत्रित करते आपल्या गुरुजन वर्गांना। ते मंत्रघोष व शंखनाद करणार आहेत। तसेच मान्यवर करत आहेत। द्वारकाधीश की जय। ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत शृण्वन्नोतिभिः सीदसादनं। नमो महद्भ्यो नमो अर्भकेभ्यो नमो युवभ्यो नमः आश्विनेभ्यः। यजामदेवान्यदि शक्नवाममाज्याय सस्यं समावृक्षदेवाः। संसृष्टं धनमुभयं समाकृतमस्मभ्यं दत्तां वरुणश्च मन्युः। भियं दधानाहृदयेषु शत्रवः पराजितासु अपनिलयन्ताम्। ॐ स्वस्ति। यानंतर यजुर्वेदाचा मंत्रघोष होईल। हरिः ओम गणानान्त्वा गणपतिं हवामहे प्रियाणान्त्वा प्रियपतिं हवामहे निधीनान्त्वा निधिपतिं हवामहे वसो मम आहमजानि गर्भधमात्वमजासि गर्भधम्। अम्बे अम्बिकें बालिकेन मानयति कश्चन सशस्त्रश्वकाः सुभद्रिकां काम्पीरवासिनीं। श्रीष्ठदे लक्ष्मीश्च पत्न्या बहोरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपमश्विनोऽव्यात्तम्। इष्णान्निघाणामुम् इघाण सर्वलोकम् इघाण पावकानः सरस्वती बाजेभिर्बाजिनीवति यज्ञं वस्तुधिया वसुः। हरिः ओम। यानंतर सामवेदाचा मंत्रघोष होईल। श्री
सौरभ गुरुजी यांना विनंती आहे सामवेदाचा मंत्रघोष करायचा आहे. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. पावकानईया सारास्वादी वाजे भिरवा जिनाईवादी यज्ञां वाष्टु औहो वा धिया वासु प्रैतो ब्रह्मणस्पतिः प्रादारिवीये तु सोऽनृता अच्छावार्या नरीयम्पा गतिराधा देवायाज्ञां तु नः. ओम स्वस्ति. यानंतर अथर्ववेदाचा मंत्रघोष होईल. सर्वच ब्रह्मवृंद अथर्ववेदाचा मंत्रघोष करतील. हरिः ओम. अग्न आयाहि वीदये गृणानो अव्यदादये निहोता सत्सि बर्हिषि शन्नो देवीरभिष्टय आपो भवन्तु पीतये संयोरभिस्रवन्तु नः. हरिः ओम. धन्यवाद गुरुजन वर्ग. खरोखरच भक्तिमय पूर्ण इथे वातावरण यांनी निर्माण केलेलं आहे. यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करते श्री बिपिनभाई व श्री विजयजी पटेल यांना. टाळ्यांच्या गजरात ज्ञानमूर्ती श्री विवेकजी घळसासी यांचा सत्कार इथे संपन्न होत आहे. जो आसमां में नजर आते हैं सितारे, प्रमुख अतिथि के आने से तारे हो गए न्यारे. आप यहाँ पर पधारे तो हमें लगा ऐसे जैसे सुदामा के घर पर श्री कृष्ण पधारे. द्वारकाधीश की जय. माऊली नंतर समाधी नाही, तुकोबा नंतर वैकुंठ नाही, शिवराया नंतर छत्रपती नाही, गंधर्वा नंतर गाणे नाही, माशा नंतर पोहणे नाही, गरुडा नंतर भरारी नाही आणि तुमच्यासारखे महान कार्य पुन्हा नाही. असे सत्कार मूर्ती आदरणीय श्री विवेकजी घळसासी आपणास आज लाभलेले आहेत. यानंतर प्रास्ताविक व पाहुण्यांचा अल्पसा परिचय करून देण्यासाठी मी आमंत्रित करते श्री जयेशभाई पटेल यांना. जय श्री कृष्ण. श्री द्वारकाधीश मंदिर सेवा समितीतर्फे सर्वप्रथम श्री विवेकजी घळसाजी यांचं मी स्वागत आणि नमन करतो. सर्वात महत्वाचं म्हणजे द्वारकाधीश मंदिरमध्ये जे व्यवस्थापक म्हणून आज एवढे वर्ष मागील 7-8 वर्षापासून जे पाठक भाऊ इथं असतात, तुम्हाला सगळ्यांना मी सांगू इच्छितो, आम्हाला एकाही गोष्टीचं टेन्शन नसतं. एवढ्या प्रेमाने सर्व भक्तांबरोबर एवढ्या प्रेमाने आणि एवढ्या मनाने ते इथलं व्यवस्थापन करतात. काही अडचण येऊ देत नाही सर. तर आणि त्यांच्या मनात एक गोष्ट होती की म्हणजे त्यांच्या परिवारांना पण एक मनात होतं की त्यांच्या 61 दरम्यान काहीतरी चांगलं व्हावं. आणि चांगलं म्हणजे कसं की आज त्रिवेणी योग आपल्याला 3 दिवसासाठी घडून आलेला आहे. म्हणजे द्वारकाधीश भगवाननी बघा जेव्हापासनं सर इथं मंदिर उघडलं गेलेलं आहे, म्हणजे ज्या दिवशी मूर्तीची स्थापना झाली एवढे उपक्रम इथं होत असतात. जसं आता 11 वर्ष झाले इथं अन्नक्षेत्र प्रत्येक गुरुवारी सुरू आहे, गौशाळा सुरू आहे आणि द्वारकाधीश प्रभूंचे जेवढे पण मनोरथ असतात ते सर्व मनोरथ इथं वर्षात कमीत कमी एक तुम्ही विचार केला तर 40 मनोरथ असे होतात जे प्रत्येक वर्षी वर्षानुवर्ष चालू आहे. आता त्यातला आज पाठकभाऊची परिवाराची इच्छा होती की दत्त याग
म्हणजे इथं करावा. आणि त्यांनी परवा जेव्हा मला भेटले तेव्हा सांगितले की माझे वडील गाणगापूरला जाऊन तिथं जाऊन दत्त याग आणि जे महत्व त्याचं, तर मी म्हटलं पाठक भाऊ आपण एवढं चांगलं करत आहोत आणि विवेकजी तर सांगणारच आहेत त्याच्यातनं जे पण आहे ते 3 दिवसात सर्वांना ते श्रवण होणारच आहे, पण त्याचं महत्व पण कळू दे. आणि त्यांनी जो विषय निवडला विवेकजींनी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्ञानेश्वरी, म्हणजे श्रीमद भागवत गीतेवर ज्ञानेश्वरी काय आहे ते आपल्याला लक्षात येणार आहे. आणि पुष्टीमार्ग, पुष्टीमार्ग काय आहे, श्रीमद वल्लभाचार्यजींनी ज्या देवाची सेवा कोणत्या पद्धतीने करायला पाहिजे, कशी व्हायला पाहिजे, त्या सेवेचे कसे उपक्रम असतात, याच्यावर जसं महाप्रभूजींनी सांगितलं. आणि आज आम्ही जी इथं द्वारकाधीश मंदिरची जी सेवा चालते, इथं वडोदराचे द्वारकेश बाबाश्री याला विचार, म्हणजे त्यांच्या विनंतीनुसारच आम्ही पूर्ण वर्षाचे कार्यक्रम आयोजित करतो. तर त्यांची आज्ञा घेऊन, म्हणजे वल्लभाधीशचे वंश इथं या मंदिरावर त्यांचं लक्ष आहे आणि त्यांच्या आज्ञेनुसारच आम्ही इथले सर्व कार्य, म्हणजे एखाद लहान मनोरथ करायचं असेल तरी आम्ही त्यांना विनंती करतो की आम्हाला असं आयोजन करायचं आहे तर तुम्ही आम्हाला परवानगी द्या. आणि त्या निमित्ताने हे द्वारकाधीश मंदिर, श्री द्वारकाधीश मंदिर त्या म्हणजे त्यांच्या आज्ञेनुसारच इथली सगळी सेवा होते. तर श्री गुरु दत्तात्रय श्रद्धावनाच्या मनात असलेली सद्गुरु तत्वाची भक्ती दृढ करण्याचे कार्य करत असतात. श्री दत्त केवल्य यागात सहभागी झाल्यामुळे श्री दत्तात्रयांचा आशीर्वाद श्रद्धावानांना लाभाव. श्री गुरु चरित्रातील 14व्या अध्यायात सांगितले आहे की अपमृत्यू फक्त मानवी शरीराचाच नाही तर त्यांच्या कार्याच्या, यशाचा, श्वासाच्या, कीर्तीचा, अशा कुठल्याही गोष्टीचा अपमृत्यू श्री गुरुकृपेने टळतो. हे दत्त यागाचे महत्व आहे. तर हे दत्त यागाचे महत्व आहे. थोडासा अल्प परिचय विवेकजींचा पण मी करून देतो. सगळेजण इथे बसलेले सगळे माझ्यापेक्षा जास्त त्यांना ओळखत असतील, तरी मी आपली जबाबदारी आहे की त्यांचा परिचय करणे फार गरजेचं आहे. महाराष्ट्रातील मान्यवर वक्त्यांच्या सर्व परिचित श्री विवेकजी गळसाजी हे भारतीय संस्कृती, संत साहित्य आणि तत्वज्ञानाचे भाष्यकार वक्ते आहेत. इतिहास आणि तत्वज्ञान या विषयावर MA असलेले श्री विवेकजी पत्रकारितेचे मास्टर्स इन जर्नलिझम पदवी प्राप्त आहेत. सोलापूरच्या दैनिक तरुण भारतमध्ये त्यांनी गेली 15 वर्ष मुख्य संपादक म्हणून कार्य केलेले आहेत. महात्मा गांधी सोशल फाउंडेशनच्या समाजसेवा पुरस्कार, रोटरी क्लबचा प्रोफेशनल माना भुवनेश्वरी अध्यापक विषय पुरस्कार, कैलासवासी पुभा भावे स्मृती कर्तृत्व पुरस्कार प्राप्त झाले आहेत. युवा चेतना, विवेकानंद, राष्ट्रवाद, नित्य स्वरूपाला पुष्पांजली ही यांची पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. हे असे विवेकजी आपल्याला 3 दिवसात 2 गोष्टीवर, म्हणजे ज्ञानेश्वरी आणि पुष्टी सेवा याच्यावर मार्गदर्शन करणार आहेत. तर मी श्री प्रभू द्वारकाधीश भगवानना म्हणजे त्यांच्या चरणी एवढंच सांगू इच्छितो की सर्व श्रोत्यांनी त्याच्या 3 दिवसाचा लाभ घ्यावा. धन्यवाद. जय श्री कृष्ण. धन्यवाद सर. यानंतर आपल्या समोर एक विठ्ठलाचा अभंग मी सादर करते. अभंगाचे बोल आहेत: सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. करकटावरी ठेवूनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर ते ध्यान. तुळसी हार गळा कासे पिता
उभे विटेवारी सुंदर ते ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख पाहिन श्रीमुख आवडीने सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान पंढरीनाथ महाराज की जय द्वारकाधीश की जय हरि परम कृपाळू सद्गुरुदेव माँ भारती आणि आपण सगळे जे उपस्थित आहात त्यांच्या अंतःकरणामध्ये चैतन्य रूपानं वसत असलेल्या परमेश्वराला साष्टांग प्रणिपात करून 3 दिवसीय वाघ सेवेला आपण प्रारंभ करतो आहोत. 3 योग आता प्रास्ताविकामध्ये सांगितले गेले. एक भगवान द्वारकाधीशांची कृपा, 2 भगवान दत्तात्रयांचा याग आणि 3 2 महावैष्णवांच्या तत्वज्ञानाचा परिचय असा त्रिवेणी संगम आज इथे घडतो आहे. आणि या संगमामध्ये थोडंसं गोंधळही असतोच, त्यामुळं तो थोडा आपण लक्षात घेऊ. खूप आनंद होतोय मला व्यक्तिशः. इथून हाकेच्या अंतरावर मी राहत होतो आणि दरवेळी माझ्या मनात असं यायचं की एकदा द्वारकाधीश भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊ. पण प्रत्येक गोष्टीचा योग यावा लागतो. इथून शेकडो किलोमीटर दूर राहायला गेल्यावर एका अतिशय आनंदाच्या निमित्तानं भगवान द्वारकाधीशांच्या चरणी सेवा रुजू करायचा योग मला येतो आहे. हा योगही मोठा विलक्षण आहे, सुखद आहे आणि सगळ्यांनी अनुसरण करावं असं आहे.
भगवान द्वारकाधीशांची सेवा करणाऱ्या श्री पाठक भाऊंच्या 61च्या निमित्तानं दत्तयाग होतो आहे आणि त्या निमित्तानं ज्ञानयाग सुद्धा त्यांनी आयोजित केला आहे. विलक्षण गोष्ट आहे. 61 किंवा कोणताही वाढदिवस मंगल प्रसंग कसा साजरा करावा याचा एक आदर्श आपल्या डोळ्यासमोर पाठक कुटुंबियांनी प्रत्यक्ष या सगळ्या उपक्रमाची योजना करून ठेवलेला आहे. भगवान द्वारकाधीशांच्या चरणी, श्री वल्लभाचार्यांच्या चरणी, भगवान विठ्ठलनाथाच्या चरणी आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी मी पाठक परिवाराच्या सुखाची, समाधानाची आणि 61 निमित्तानं श्री पाठक यांना दीर्घायु आरोग्याची कामना प्रकट करतो. वाढदिवस असो, लग्न असो, मुंज असो, वास्तुशांत असो, खरोखर अशा पद्धतीच्या आध्यात्मिक उपक्रमांची योजना केली पाहिजे. मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये पार्टी आयोजित करणं, एकमेकांना आहेर देणं, एकमेकांनी एकमेकांचं कौतुक करणं आणि इतकं सगळं झाल्यावर परत घरी गेल्यावर त्या कार्यक्रमाचं उणं दुणं करत बसणं ही आपली परंपरा आहे. यातून बाहेर आलं पाहिजे आणि या निमित्तानं आपल्या स्वतःच्या कुटुंबाचा आनंद सगळ्यांच्या कल्याणासाठी कसा वापरता येईल याचा अतिशय योग्य विचार पाठक कुटुंबियांनी केला आहे. तो तसाच झाला पाहिजे. दत्तयागाविषयी आत्ता आपल्याला सांगितलं गेलं की सर्व प्रकारचे अपमृत्यू या दत्तयागाने टळतात. दत्तात्रेयांची उपासना कलियुगामध्ये शीघ्र फलदायी उपासना मानली जाते. शीघ्र फलदायी म्हणजे किती शीघ्र फलदायी? तर वासुदेवानंद सरस्वतीने वापरलेला शब्द आहे स्मर्तुगामी स्वभक्तानाम. भक्तांनी नुसतं स्मरण केलं तरी दत्तात्रेय भगवान मदतीला, सहाय्याला, कृपा करायला आपल्या समोर उपस्थित राहतात. अशा दत्तात्रेयांचा 3 दिवसाचा 4 दिवसाचा याग हा सकाळच्या वेळी आणि वैदिक मंत्रांसह जे प्रसन्न वातावरण झालेलं आहे त्या वातावरणामध्ये संध्याकाळी 2 महापुरुषांच्या तत्वज्ञानाविषयी चर्चा खरोखर सुवर्णयोग आहे. मला आनंद होतोय की ही सेवा करण्याची संधी मला मिळाली, कारण अशा प्रकारची सेवा करायला मिळणं याला सुद्धा एक भाग्य लागतं. त्यातही पुष्टी संप्रदायाविषयी आपण सगळे कमी अधिक प्रमाणात पुष्टीमार्गी असूनही आपल्याला कल्पना नसते की काय करतोय आपण. पण आपण सगळेच जेव्हा ईश्वराची भक्ती करतो आहोत तेव्हा महाप्रभूंच्या मार्गावरच आपण चाललेलो आहोत. महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज काय किंवा महाप्रभू श्री वल्लभाचार्य काय, दोघांच्याही जीवनामधलं जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाचा थोडासा विचार आज, उद्या, परवा आपण करणार आहोत. कारण आजकाल प्रवचन कीर्तन सुद्धा मनोरंजनाचं साधन बनून गेलंय. कीर्तन छान झालं म्हणजे काय झालं तर बुवा गाणं चांगलं म्हणतात. कीर्तन चांगलं झालं म्हणजे काय झालं तर 2 तासाच्या कीर्तनामध्ये 40 वेळा त्याने आम्हाला पोट धरून हसवलं. मी एका कीर्तनकारांची जाहिरातच अशी वाचली, विनोदाचार्य. आता कीर्तन हे विनोदाच्या निर्मितीसाठी नसतं. कीर्तनामध्ये गाणं आहे, संगीत आहे, त्याचं एक स्थान आहे. पण कीर्तन जेव्हा मनोरंजनाचं साधन होतं तेव्हा सगळा भर गायकीवर जातो आणि मग गाणं उत्तम होतं. तर गाणं उत्तम झालं तर चांगलंच आहे, मग गाण्याचाच कार्यक्रम करावा, त्याला कीर्तन म्हणू नये. कीर्तन म्हटल्याबरोबर ते वारकरी संप्रदायाचं असो, नारदीय पद्धतीचं असो, पूर्वरंग उत्तरंगासह असो,
त्याच्यामध्ये तत्वज्ञान लोकांच्या पर्यंत पोचलं पाहिजे याचा आग्रह हवा. प्रवचनाच्या बाबतीतही तेच आहे की प्रवचन करणाऱ्या माणसाच्या बौद्धिक मोठेपणाचं, पांडित्याचं केवढं प्रदर्शन, मग प्रवचन चांगलं झालं. शांतपणे विचार करून जर आपण उत्तर दिलं तर प्रवचन कसं झालं? प्रवचन चांगलं झालं, पण लक्षात काही आलं नाही. लक्षात काही आलं नाही. बरं, लक्षात जे आलं ते लक्षात राहिलं नाही. म्हणजे नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. आणि म्हणून अशा मंगल प्रसंगी थोडंसं गंभीर, थोडंसं मनपूर्वक, थोडंसं तत्वज्ञान घेत घेत भक्तीचं स्वरूप समजावून घेणं ही वक्ता आणि श्रोता दोघांच्यासाठी एक साधना आहे, एक उपासना आहे, एक तपश्चर्या आहे. ती तपश्चर्या आपण 3 दिवस करणार आहोत. आणि मला विनम्रपणे अशी खात्री व्यक्त करायची आहे की एका वेगळ्या जीवनाच्या दर्शनाने आपण सगळे आतून उजळून जाणार आहोत. पुष्टिमार्ग नेमका काय आहे? पुष्टिमार्ग आपल्याला काय सांगतो? पुष्टिमार्गातल्या भक्तीचे उपक्रम काय काय आहेत? या सगळ्याविषयीची चर्चा जितकी आनंददायी आहे तितकीच त्याहून थोडी जास्त महाप्रभूंचं तत्वज्ञान काय आहे हे त्यांनी ज्या काळात सांगितलं तो काळ कोणता होता, आणि त्यांनी अशा पद्धतीनं हे तत्वज्ञान आपल्याला देऊन आपलं जीवन किती सुखाचं केलं आहे हे जेव्हा आपल्या लक्षात यायला लागतं तेव्हा आपण आश्चर्यचकित होऊन जातो. अगदी म्हटलं तर यवनी राजसत्ता सगळ्या हिंदू अध्यात्माला उद्ध्वस्त करून टाकायचा प्रयत्न करत होती. मंदिरं भ्रष्ट होत होती, तीर्थक्षेत्र प्रदूषित केली जात होती, मूर्ती भंग पावल्या जात होत्या, धर्मांतरावरची सक्ती होती, आणि सगळ्या देशभर मुसलमानी अंमल निर्माण करून हिंदू आध्यात्मिकता उद्ध्वस्त करण्याचं एक कारस्थान सुरू होतं. आपल्याकडचे धर्माचार्य नेहमी अशा राष्ट्रीय संकटाच्या वेळी प्रकट झालेले आहे. श्रीमदाद्य शंकराचार्य असोत, विशिष्टाद्वैत सांगणारे रामानुजाचार्य असोत, द्वैताद्वैत सांगणारे आचार्य असोत, शुद्ध द्वैत सांगणारे मध्वाचार्य असोत, किंवा हा पुष्टिमार्ग देणारे श्री वल्लभाचार्य असोत, या सगळ्यांच्या रूपानं परमेश्वराचं चैतन्य प्रकट झालं आणि हिंदू म्हणजे वैदिक अध्यात्म परंपरेवर जितकी आक्रमणं आली ती सगळी रक्तपात न होऊ देता, शस्त्र हाती न घेता, शास्त्राच्या जोरावर या महापुरुषांनी परतवून लावली. अशा काळामधल्या एका दिव्य पुरुषाचं चरित्र सुद्धा विलक्षण आहे. तेही समजून घेणं थोडं सगळ्या तपशीलवार घटना सांगण्यासाठी आपल्याकडे तितका वेळही नाही. पण 3 दिवसामध्ये आपण एक गोष्ट नक्की करूया की आपल्या मनामध्ये जी जिज्ञासा निर्माण होईल, आणि इथे मंदिराचे सगळे करते धरते आहेत त्यांनाही मी विनंती करेन की या सगळ्या तत्वज्ञानाचे ग्रंथ जर इथे उपलब्ध करून दिले आणि एक छोटं ज्ञानकक्ष इथे सुरू झालं तर सगळ्यांना तपशिलात वाचता येईल. जसं वारकरी आहोत आपण सगळे, पण वारकरी तत्वज्ञान काय असा प्रश्न विचारला की आपण गडबडतो. आपण वैदिक आहोत, पण वैदिक तत्वज्ञान काय असं म्हटल्याबरोबर आपण म्हणतो की नाही आम्ही वैदिक आहोत. तत्वज्ञान काय? आणि 21व्या शतकात तत्वज्ञान यासाठी आवश्यक आहे की ही जी सगळी माझ्यासमोर बसलेली 4 मुलं आहेत ना, त्या मुलांना माझे वडील असं करत होते, माझे आजोबा असं करत होते, माझी सासू असं करत होती, माझी आजी सासू असं करत होती, असं सांगितल्यावर ही पिढी ऐकणार नाही आहे. त्यांना शुद्ध तत्वज्ञान विज्ञानाच्या, तर्काच्या आणि बुद्धिप्रामाण्याच्या आधाराने पटवून द्यावं लागेल. तो काळ गेला. आईने सांगितलंय म्हणून मी असं करते, सासूबाईने सांगितलंय म्हणून मी असं करते. आता ह्या पिढीला ते पटणार नाही. आणि परमेश्वराची
विशेष कृपा आहे की अशी न पटणारी पिढी आपल्या पोटी परमेश्वराने दिली आहे. हा धोका नाही आहे, ही आपल्यावर कृपा आहे. कारण का आपण झापडं बांधून जे करत आलो ते काळाच्या कसोटीवर यापुढे टिकेल असं नाही. पण ही मुलं जो प्रश्न विचारतायत त्या प्रश्नाचं उत्तर जर त्यांना मिळालं तर कितीही संकट आली या देशावर तरी हे तत्वज्ञान या देशाला तारेल, सगळ्या जगाला तारेल, अवघ्या मानवतेला तारेल. आणि म्हणून हा तत्वज्ञानाचा भाग घेऊ. इसवी सन 1479 म्हणजे लोधीचा काळ उत्तर भारतामध्ये आतंक निर्माण करणारा होता. सर्व दूर धर्मावरची श्रद्धा उडावी किंवा धर्मसुद्धा भीत करावा असं वातावरण होतं. तेव्हा वैशाख महिन्यातल्या कृष्ण एकादशीला एक दिव्य तेज प्रकट झालं. वैश्वानराचाच अवतार मानतात त्यांना. श्री वल्लभाचार्यांना वैश्वानराचा, अग्नीचा, आणि अग्नी हे ईश्वराचं मुख आहे. आणि अग्नी काय करतं तर जेवढी भेसळ आहे, मिसळ आहे तेवढी जाळून टाकतं आणि शुद्ध सोनं आपल्या हातामध्ये देतं. श्री वल्लभाचार्यांच्या 58 वर्षांच्या आयुष्यामध्ये या दिव्य पुरुषांनी या सगळ्या आक्रमणांचा आणि आक्रमणापाठीमागच्या म्हणजे त्याला उत्तर न देऊ शकण्याच्या हिंदू धर्मीयांच्या मानसिकतेचा अभ्यास केला. आम्ही काय करत होतो? आम्ही कर्मकांडामध्ये अडकलो होतो. कर्मकांड धर्माचा आवश्यक भाग आहे, पण त्या कर्मकांडामध्ये इतके अडकून गेलो वेदांनी सांगितलेलं कर्मकांड नाही, कर्मकांडाच्या निमित्तानं आपण जे काही अज्ञानमूलक करत होतो त्यामध्ये इतके अडकलो होतो की आपल्याला उठून उभं राहून काही विरोध केला पाहिजे, प्रत्युत्तर दिलं पाहिजे अशी जाणीवच नव्हती. श्री वल्लभाचार्यांनी पहिल्यांदा ठामपणाने एक अशी प्रणाली दिली की ज्या प्रणालीतून हिंदू समाज ज्ञान, योग, भक्ती, कर्म, उपासना या सगळ्या अंगाने ठामपणे उभं राहू शकला. मोठं दीर्घ आयुष्य नाही आहे, 58 वर्षाचं आयुष्य आहे, म्हणजे 61 पण झालेली नव्हती महाप्रभूंची. अशा इतक्या छोट्या आयुष्यामध्ये 1567ला त्यांनी देह ठेवला. ते चैतन्य त्या विश्व चैतन्यामध्ये मिसळून गेलं. आणि अशा 58 वर्षाच्या काळामध्ये महाप्रभूंनी एक विलक्षण तत्वज्ञान आपल्याला दिला. मूलतः महाप्रभू वल्लभाचार्य हे विष्णुस्वामी संप्रदायाचे अनुयायी आहे, त्या संप्रदायातले आहेत. पण या संप्रदायामध्ये एक भक्तीची अशी धारा त्यांनी उभी केली की ज्या मार्गाला पुष्टिमार्ग म्हणून सगळं जग ओळखायला लागला. मूळ आहे विष्णुस्वामींचा संप्रदाय, त्यात एक नवा स्वतंत्र भक्तिपंथ दिला आणि तो भक्तिपंथ पुष्टिमार्ग याने दिला. पुष्टिमार्गाची काही उदाहरणं आधी आपल्याला मी सांगतो, म्हणजे पुष्टिमार्ग काय आहे लक्षात ठेवायला सोपा. पुष्टीचा सरळ तात्विक अर्थ तर बघूच, भावाच्या पातळीवरचा अर्थ काय आहे? माझ्यामुळं भगवंताला त्रास होता कामा नये, संपला पुष्टिमार्ग. किती सोपा, किती गोड, किती मधुर. याचं उदाहरण काय तर जेव्हा द्वारकाधीश भगवान कौरव पांडवांच्या युद्ध टाळण्यासाठी शिष्टाई करायला हस्तिनापुरामध्ये आले, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी विदुर काका आणि त्यांच्या पत्नी सुलभा हे पण उत्सुक होत्या. आणि विदुर काकांच्या पत्नीला असं वाटायचं की द्वारकाधीश भगवान तुमच्या परिचयाचे आहेत, तर या सगळ्या इथल्या प्रवासामध्ये आपल्या घरी ते येतील का? बघा, एक स्त्री सुलभ भावना आहे. उद्या जर एखादा कोणी सत्पुरुष महापुरुष आपल्या शहरात आला तर आपल्यालाही असं वाटतं की जाता जाता का होईना 2 मिनिट त्याने आपल्याकडे यावं, आपल्या घरी पायधूळ झाडावी, आनंद वाटतो. हे हिंदू स्वभावाचं लक्षण आहे. पाहुणचार करावा, अगत्य करावं, संत पूजा करावी, ज्ञानी श्रेष्ठ कलावंत या लोकांचा मानपान करावा. तर सुलभालाही तसंच वाटलं की विदुर काकांची ओळख आहे द्वारकाधीशांची आणि ते आपल्या घरी येतील का.
आता विदुर काका कौरवांच्या राजसत्तेचे महामंत्री आहेत. म्हणजे त्यांनी जर म्हटलं असतं की माझ्या घरी यायचं आहे, तर द्वारकेतून निघालेल्या सगळ्या प्रवासाच्या कार्यक्रमात विदुर काकांच्या घरी खाजगी भेट असा शेड्यूलमध्ये प्रोग्राम आला असता. पण विदुर काका काय म्हणाले की आपण का बोलवायचं त्यांना? कृपा करून समजून घ्या, पुष्टी मार्ग आहे हा. आपण का बोलवायचं त्यांना? बायको बोलते विदुर काकांना की आपल्या घरी यावं त्याने, आपलं जगणं धन्य होईल. ते म्हणाले की आपण विरक्तीने राहतो आहे, आपण प्रासाद सोडून दिलाय, आपण व्रतस्थ जीवन जगतो आहोत, एका महासाम्राज्याचा महामंत्री कुटीमध्ये राहतो आहे आणि तिथे संन्यास जसा धर्म असतो तसा संन्यासी धर्माने गृहस्थाश्रम चालवत आहेत. आपल्या घरी द्वारकाधीशांना बोलवायचं तर त्यांना बसवायचं कुठे? एका चटईवर? त्यांना बसवायचं कुठे? साध्या आसनावर? बर, त्यांना 56 भोगाची सवय, आपण त्यांना काय देणार? आपण जे खातो तेच देणार. ऋण काढून सण साजरा करणं काही भक्तीत बसत नाही. मग इतकं सगळं करण्याने आपण द्वारकाधीशांना थोडा त्रासच देतोय की नाही? बघा भावना काय आहे. असा त्रास आपल्यामुळं भगवंताला होता कामा नये, म्हणून लोक रस्त्यावर उभे राहून जर द्वारकाधीशांचं दर्शन घेत असतील तर आपण सुद्धा रस्त्यावर उभं राहून द्वारकाधीशांचं दर्शन घेतलं पाहिजे. पुष्टी मार्ग म्हणजे माझ्यामुळं भगवंताला त्रास होता कामा नये. त्यांनी जे मला दिलंय, जशा पद्धतीचं जीवन दिलंय, तशा पद्धतीच्या जीवनामध्ये मी सुखी समाधानी आहे आणि ती त्यांची कृपाच आहे. मी त्यांना वेगळं जाऊन काही त्रास देणार नाही. दुसरं उदाहरण पोरबंदरच्या एका ब्राह्मणाचं. बायको म्हणते आहे की अहो ते द्वारकाधीश तुमचे वर्गमित्र आहे, आपल्याकडे 8-8 दिवस चूल पेटत नाही आहे, तर तुम्ही जाऊन त्यांच्याकडे एकदा भेटून तरी या. आणि पोरबंदरचा हा ब्राह्मण सुदामा आपल्या बायकोला म्हणतो आहे मी नाही जाणार, मी आणि ते बालमित्र आहोतच, पण मी या अवस्थेत राहतो आहे याची त्यांना कल्पना नाही का? मग त्यांच्या इच्छेनेच जर मला ही अवस्था प्राप्त झाली असेल तर मी जाऊन त्यांच्याकडे काही मागून त्यांना त्रास द्यावा असं मला वाटत नाही. बायकोनी सांगितलं की तुम्ही मागू नका, पण नुसतं भेटून तरी या. तुमचा अवतार बघितल्यावर त्यांना कळेल आपल्या मित्राची अवस्था काय आहे. तेव्हाही सुदामाने उत्तर दिलं की मी जाईन, भेटून येईन, दर्शन करेन, पण मी माझ्या दुःखाविषयी एक अक्षरही बोलणार नाही. सगळं एवढं विस्ताराने सांगायचं कारण असं आहे की एवढी एक साधी पण अत्यंत महत्वाची गोष्ट आम्ही वर्तमानातल्या धार्मिकतेत विसरून गेलो आहोत. मंदिराकडे निघालेल्या कोणत्याही भाविकाला पकडा आणि त्याच्या मनाचा एक्सरे काढा. तो चेहऱ्यावर भक्तीचा भाव आणत असला तरी आतून भिकारी बनूनच चाललाय तो. हे बरोबर नाही. मी जर पुष्टीमार्गी आहे, मला जर भगवंतावर प्रेम करायचं आहे तर मी प्रेम करायला गेलं पाहिजे, भगवंताचं प्रेम प्राप्त करून घेण्यासाठी गेलं पाहिजे. आपण सगळेजण कमी अधिक प्रमाणामध्ये हातात तर आरती घेऊन जातो, पण बगलेमध्ये मात्र भिक्षेची झोळी लपवलेली असते. हे ज्या दिवशी बंद होईल त्या दिवशी आपल्या धर्माची पताका जगामध्ये सगळ्यात अभिमानाने फडफडेल. पुष्टी मार्ग म्हणजे मी फक्त प्रेम करेन, हा झाला भावनेच्या पातळीवरचा भाग. पण नुसत्या भावनेवरती परंपरा, संप्रदाय, पंथ, प्रणाली टिकत नाही. त्याला एक तत्वज्ञान लागतं, तेही समजून घेऊ. पुष्टी या शब्दाचा अर्थ आहे पोषण. पोषण, भरण पोषण करतं म्हणतो ना, पुष्ट करणं, एखाद्याला सांभाळणं, एखाद्याची देखभाल करणं. पुष्टी म्हणजे तो माझी देखभाल करणारा आहे, तो माझ्याकडे कृपेने बघतो आहे आणि त्याच्या कृपेवर माझा विश्वास आहे. आता मला वेगळं काही मागायचं नाही. न मागता त्यांनी आपल्याला इतकं सगळं दिलंय ना. आणि म्हणून मंदिरात जाताना
कृपा करून रडके चेहरे घेऊन जाता कामा नये. माहेरपणाला आलेली मुलगी घरात आल्यापासून परत रिक्षेत बसून सासरी जाईपर्यंत 24 तास दुर्मुखलेली राहिली, रडत राहिली तर आपल्याला आवडेल का? आपण म्हणू की चांगलं घर बघून तुला तिथे दिलं. संसारामध्ये अडचणी असतातच, डावं उजवं घडतच असतं, पण तू आता माहेरी आली आहेस ना, तर संसारातल्या दुःखावर पांघरून घाल आणि आनंदाने इथे राहा. आपल्यालाही परमेश्वरांनी इथे पाठवलं नांदायला, आणि आपण त्याला भेटायला जातो तेव्हा माहेरीच जातो. आणि माहेरी गेल्याबरोबर पहिलं वाक्य काय म्हणतो? सोडो रे बाबा, काय दिलं माझ्या नशिबात? काय मला हे दुःख दिलं? कशासाठी मला त्रास आहे? मुलगा विचारत नाही, मुलगी नीट वागत नाही, नातवंड माझ्याकडे लक्ष देत नाही. कृपा करून हे सगळं परमेश्वराला सांगू नये. परमेश्वराला सांगावं की ज्यासाठी तू मला माणूस म्हणून जन्माला घातला आहेस, अशी भक्ती मला अजून करता येत नाहीये. तुझा कृपा आशीर्वाद त्यासाठी दे की मी चांगला भक्त बनेन. सुदाम्याने काही मागितलं नाही, विदुराने काही मागितलं नाही, पण या दोन्हीही भक्तांची उंची अशी आहे की न मागता त्यांना सगळं मिळालं. परंपरा काय सांगते? मरताना ज्याच्या तोंडात भगवंताचं नाव येतं तो धन्य भक्त, बोलते ना परंपरा. विदुर काका असे भक्त आहेत की त्यांचं जीवन कार्य संपत असताना भगवंतांना त्यांनी आठवणं स्वाभाविक गोष्ट आहे, पण भगवंतांनी स्वतःचा देह सोडत असताना ज्या कोणाची आठवण केली ते विदुर काका भक्त आहेत. आपल्याला कसं व्हायचं आहे? आपण मरताना तर देवाची आठवण करूच, त्यात काय मोठी गोष्ट आहे, पण देवानी आपलं अवतार कार्य संपवून स्वधामी जात असताना आपली आठवण काढावी, इतकी भक्ती करता येण्याची शक्ती आपल्या मध्ये हवी. पुष्टी मार्ग तो आहे. आपल्याला तशी भक्ता करता आली पाहिजे. मी तर तुझी आठवण काढेनच रे द्वारकाधीशा, पण तू जेव्हा स्वधामी जाशील ना, माझी आठवण काढावी लागेल तुला. आणि सगळ्या भक्तांची आठवण भगवंतानी जेव्हा उद्धवांशी निरोप घेण्याचं भाषण केलं तेव्हा केली आहे की मी चाललो, पण मी विदुर काकांना काही देऊ शकलो नाही. लक्षात येत आहे का तुमच्या? परमेश्वराला असं वाटलं पाहिजे की मी हरलो या भक्तासमोर. आपणच काय तोबाडीत मारून घेतो, आपणच काय तोबा तोबा करतो, आपणच काय डोका पडतो, आपणच काय रडतो. अरे आपण चिल्लर माणूस आहोत, आपण हरणारच आहोत, पण भक्ती करण्याची ताकद मला इतकी दिली आहे माझ्या धर्माने की मी देवाला हरवेन. पुष्टी मार्ग तो आहे. आणि हरवता येतं की नाही देवाला? हरवता येतं. श्रीकृष्ण भगवान म्हणाले उद्धवाला, उद्धवा मी सगळ्यांना सगळं दिलं गड्या, माझ्या विदुर काकांना काही नाही दिलं. हतबल झाला, त्रैलोक्याचा सम्राट हतबल भक्त असा असतो. मग आम्ही कीर्तनकार प्रवचनकारांनी काय केलं? विदुर कण्या खात होता, कण्या खात होता. खरंय का हे? विदुर गरीब होता का? विदुर भिकारी होता का? विदुर दरिद्री होता का? भक्त कधी दरिद्री असतो का? भक्ता इतका श्रीमंत कोण असतं? पण आम्ही विदुराची गरिबी अशी रंगवली, कण्या खाल्ल्या, दाताच्या कण्या करून आम्ही हेच सांगितलं कीर्तनकार प्रवचनकारांनी. पण आम्ही हे विसरलो की कौरवांसारख्या साम्राज्याचा महामंत्री त्याच्या घरी खायला मिळत नाही म्हणून कण्या नाही आहेत. त्याने ठरवलंय की मी व्रतस्थ जीवन जगेन. ती ऐश्वर्याची, ती श्रीमंतीची अनुभूती श्रोत्यांना आम्ही पोचवलीच नाही. गरिबीचं उदात्तीकरण केलं, दारिद्र्याचा गौरव केला. गरीब नाही आहे, दरिद्री नाही आहे, भक्त कधीही दरिद्री नसतो. विदुरांना मी काही देऊ शकलो नाही रे उद्धवा. उद्धवांचे माझ्यावरती किती उपकार आहेत माहिती आहे? मी 100 वर्ष द्वारकेमध्ये 56 भोग भोगले, रोज सकाळ संध्याकाळ. पण उद्धवांच्या घरी खाल्लेल्या खिचडीची चव कशाला चालली नाही. कोण श्रीमंत आहे, कोण ऐश्वर्यवान आहे बघा. आणि हे थोडा कठोर शब्द आहे, चांगला नाही आहे,
पण वापरतो कारण का कळण्यासाठी आवश्यक आहे. भगवंताचं डाईंग डिक्लेरेशन आहे, याच्यावर सुप्रीम कोर्ट सुद्धा आक्षेप घेऊ शकत नाही. मरताना जे शब्द, आता भगवंत मरत नसतात पण देह सोडतायत, स्वधामी जात आहेत, कळण्याची भाषा मी वापरतोय. जे चलन वापरलं जातं, वापरात येतं तेच वापरावं. शेवटच्या श्वासाच्या वेळी भगवंत म्हणतात की मी काही करू शकलो नाही. एकटे कृष्णच आहेत का असे? लंकेवरती विजय मिळवल्यानंतर श्रीराम परत आले. अयोध्येमध्ये ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचा सत्कार झाला, सगळ्यांना उपहार दिले. आणि जानकी माता वारंवार सांगतायत की यादी संपत आली. भरत यादी वाचत होते, लक्ष्मण वस्तू देत होते, राम सत्कार करत होते. यादी संपत आली तरी माझ्या हनुमंताचं नाव नाही आहे, माझ्या मुलाचं नाव नाही. खुणवते, सांगते माता की अहो हनुमंताचं नाव, हनुमंताचं नाव. पहिला सत्कार तर त्याचा करायला पाहिजे. त्यांनी माझा शोध लावला, त्यांनी लंका जाळली, त्यांनी सर्वात जास्त उपकार केले आपल्यावर. यादी संपत आली तरी हनुमंताचं नाव नाही. श्रीराम गप्प बसले. भरत काही बोलत नाही आहे, लक्ष्मण लक्ष देत नाही. सगळा कार्यक्रम संपला. सभागृह सोडून राम निघाले. दारात हनुमान हात जोडून उभे होते. हनुमंताच्या समोर श्रीरामजी जाऊन उभे राहिले आणि जानकी मातेला काही कळायच्या आत श्रीरामाने हनुमंताचे हात हातात घेतले आणि म्हणाले की तुला काय द्यायचं रे मी? प्रति उपकार करहूं का तोरा होई न सकत सन्मुख मन मोरा. मी तुझ्या उपकाराची परतफेड कशी करू हनुमंता? माझा एकच प्राण नाही, माझे पाचही प्राण तुझ्यावरून ओवाळून टाकले ना तरी तुझ्या उपकाराचा मी परतफेड करू शकत नाही. मी एकच करू शकतो, मी तुला फक्त आलिंगन देऊ शकतो. परमेश्वराकडे अशी कोणतीच गोष्ट नाही की जी सच्च्या भक्ताला तो देऊ शकेल. आणि सच्च्या भक्तासमोर परमेश्वर नेहमीच असा हतबल झालेला आहे. पण त्याची हतबलता हेच त्याचं सामर्थ्य आहे. मग हे आम्ही कळलं नाही. आम्ही मंदिरात गेलो की मागतो मागतो मागतो, साधू दिसले की मागतो, संत दिसले की मागतो, कोणी दिसला की हात पुढे करतो. कधी भाग्याची रेषा. पुष्टी मार्ग सांगतं की त्याच्या पोषणावरती विश्वास ठेव. तुझं डोकं नको लावू. पुष्टी मार्ग म्हणजे पोषणाचा मार्ग. श्रीमद भागवतामध्ये म्हटलंय पोषणम तदनुग्रहम. पोषण पोषण म्हणजे काय, पुष्टी म्हणजे काय, हे आपलं भरण पोषण कोण करताय? तदनुग्रह. त्याची आपल्यावरची कृपा हाच पुष्टी मार्ग, हेच पोषण. त्याची कृपा आहे आणि त्याची कृपा आहे म्हणून आपण जन्माला आलो. महाप्रभू वल्लभाचार्यांनी भागवतातल्या या सूत्राला आधारभूत धरलं आणि एक सूत्र दिलं, कृष्णानुग्रह रूपाही पुष्टी कालादि बाधका. भगवान श्रीकृष्णांची आपल्यावरची जी ही कृपा आहे ती अशी कृपा आहे की काळादी सर्व संकटांचा त्याच्यावरती प्रभाव नाही पडू शकत. कोणी काल त्याला बाधा करू शकत नाही. अशी सर्व काळी, सर्व दूर, सर्वांवर असलेली त्याची कृपा आहे. ती कृपा हेच पोषण आहे. आणि मग श्री वल्लभाचार्यांनी पुष्टी मार्गाचे दोन प्रकार आपल्या समोर ठेवले. ज्ञानेश्वरीतल्या काही ओव्यांचा आधार घेत आपल्याला तेही पाहायचंच आहे, पण थोडा तत्वज्ञानाचा वल्लभाचार्यांचा भाग आज अधिक विस्ताराने यासाठी सांगतो की तो थोडा आपल्याला अपरिचित असू शकतो. दोन मार्गाचा पुष्टी मार्ग सेवा आहे. त्यातला पहिला मार्ग आहे नामसेवा आणि दुसरा मार्ग आहे स्वरूप सेवा. नामसेवा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, स्वरूप सेवा ही शब्द म्हणून माहिती आहे, पण स्वरूप नामसेवा म्हणजे नामस्मरण करत राहणं. चालता बोलता मुखी घास घेता विषय सेविता. मी जिथे कुठे आहे श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण, द्वारकाधीश भगवान द्वारकाधीश भगवान, दिगंबरा दिगंबरा. जे आपल्याला गुरुनी दिलेलं असेल, जे आपल्या आतून आलेलं असेल, प्रत्येक श्वास भगवंताच्या नामासाठी वापरायचा.
सोपी साधना आहे, पण अविरत या नावाशी अनुसंधान ठेवायचं अवघड गोष्ट आहे. कारण माळ घेऊन बसलं तर नामस्मरण घडतं. पूजा झाल्यावर 10 मिनिटं भगवंताचं नाव घ्यायचंय, विठ्ठल 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 म्हणायचंय, जमतं. पण दिवसभर मी काहीही करत असलो तरी भगवंताची नामसेवा मी चालू ठेवेन, हे वरवर वाटायला सोपं आहे आणि आचरणाला अतिशय अवघड आहे. 24 तास भगवंताची नामसेवा राहो. एक माळ जप करायचा आहे ना, माला तो कर्मे फिराय, जीभ फिराय मुखमाही, मनुआ तो दहु दिसा फिराय, येतो सुमिरण नाही. काय करतोय आपण? माळा हातात फिरते आहे, जीभ तोंडात फिरते आहे आणि मन सगळ्या गावभर फिरतंय. याला तनुजा म्हणजे शरीराद्वारे स्वरूपाची सेवा करणं. ज्या तऱ्हेची सेवा आपल्याला द्वारकाधीशांची शरीराच्या माध्यमातून करता येईल. जसं इथे गुरुवारी अन्नछत्र आहे, तर मी अन्न वाढेन का? मी जेवलेल्यांची ताटं उचलेन का? मी खरकटं सांडलं असेल तर साफ करेन का? मी द्वारकाधीशाच्या पूजेची भांडी कोंडी लख्ख उजळेन देऊ का? मी त्यांची वस्त्र आहेत त्यांची निगराणी नीट करेन का? मी तिकडे जेव्हा बंगला सजवायचा आहे, फुलांचा शृंगार करायचा आहे, तेव्हा मी सुंदर माळा गुंफेन का? बघा, ही सगळी सेवा आहे. मी मंदिर झाडेन, मी मंदिरामध्ये आलेल्यांना पाणी देईन, मी मंदिरातल्या लोकांच्या ज्या व्यवस्था करता येणं शक्य आहे त्या करेन. ही सगळी माझ्या शरीराने केलेली, पण ती त्या स्वरूपाचीच सेवा आहे. दुसरी सेवा आहे वित्तजा, साधनांद्वारे. माझ्याकडे काही साधन आहे, माझ्याकडे पैसा जास्त आहे, मी देईन. माझ्याकडे वेळ आहे, मी देईन. माझ्याकडे बुद्धी आहे, मी देईन. माझ्याकडे ज्या काही साधनांची अतिरिक्तता आहे किंवा माझ्याकडे जी साधनं सहज आहेत त्या साधनाद्वारे मी सेवा करेन, ती पण स्वरूप सेवा आहे. आणि तिसरी सेवा आहे ती सगळ्यात श्रेष्ठ सेवा आहे, मानसी सेवा. माझ्या मनाच्या द्वारे मी भगवंताची सेवा करणं. मी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतोय, पैसे देता येतील, साधनं देता येतील, शरीराने कष्टही करता येते. देवाला ते आवडेलच, पण देवाला आवडेल मन त्याला दिलेलं. आपण मन देतच नाही त्याला. शरीर द्यायला तयार आहोत, पैसा द्यायला तर अगदी सहज तयार आहोत. महाप्रभू म्हणतात त्याच्याकडे हे काहीच कमी नाही आहे. तुझं मन त्याला देतो का? अगा मानस हे एक, माऊली बोलते, माझ्या स्वरूपी सवृत्तिक करून निघाली निष्टंक बुद्धी निश्चयेची. तू मला दुसरं काही देऊ नको, तुझं मन आहे ना ते मला देऊन टाक. आणि आपण असे चतुर आहोत, मन सोडून सगळं द्यायला तयार आहोत. कारण मन तर आधी वाटून झालंय, बायकोला, पोरांना, नातवंडांना, सुनांना, लेकीला, सर्वाधिक जावयाला देऊन टाकलंय. आता उरलंय कुठं मन? आणि तो म्हणतो की मनाशिवाय शरीर म्हणजे प्रेत आहे, मनाशिवाय संपत्ती म्हणजे धातू आहे. मन दे मला, मनमना भवमत भक्तो. तुझं मन मला दे, मनापासून तू माझा भक्त हो. तुझं मन मला दिलंस ना, मला दुसरं काहीही नको. महाप्रभूंनी मानसी सेवा सुद्धा 2 प्रकारची सांगितली. एक आहे मर्यादा मार्गीय मानसी सेवा आणि दुसरी आहे पुष्टी मार्गीय मानसी सेवा. तत्वज्ञान आहे, थोडंसं समजून घेऊया, मग मजा येते की मी काय करतोय. माझा संप्रदाय वेगळा असेल, मी रामानुजाचार्यांना मानत असेल, मी शंकराचार्यांना मानत असेल, मी वारकरी असेन, मी दत्त संप्रदायी असेन, मी आणखीन कबीरपंथी असेन, पण मी ह्यात कुठेतरी बसतो. आणि मग मी कोणत्या प्रकाराने सेवा करतोय? मर्यादा मार्गीय आहे का मी? मर्यादा मार्गीय म्हणजे महाप्रभू असं म्हणतात की मर्यादा मार्गीय जो आहे तो आपलं ममत्व म्हणजे आपुलकी आणि अहंकार या भावांना दूर सारतो आणि परमेश्वराची सेवा करतो. किती वेळ शक्य आहे? आवश्यक आहे हे, पण
किती वेळ शक्य आहे? मी माझं ममत्व सोडायला किती वेळ शक्य आहे? ममत्व थोड्या वेळ सोडे नाही. अहंकार सोडायला तयार नाही. थोडा जरी ह्याचा व्हॉल्यूम कमी जास्त झाला तर मी त्यांच्याकडे बघतो. का? तर माझ्या बोलण्यात डिस्टर्ब होत आहे ना. तुम्हाला नाही त्याचं कंट्रोलिंग करता येत नीट. अहम मी किती वेळ बाजूला ठेवतो. पण तरीही महाप्रभू असं म्हणतात की ठीक आहे, थोड्या वेळ अहंकार बाजूला ठेव, थोड्या वेळ ममत्व बाजूला ठेव. ही सुद्धा एक मर्यादा मार्गीय सेवा आहे. म्हणजे त्याला एक मर्यादा आहे. तेवढ्यानंतर तू पुन्हा तुझ्या नेहमीच्या स्वरूपात आहेस. पण दुसरी जी सेवा आहे पुष्टी मार्गीय सेवा, त्याच्यामध्ये तू उरतच नाही. तुझा तू शिल्लकच राहत नाही. त्याचा आधार काय आहे? शुद्ध प्रेम. आणि शुद्ध प्रेमाद्वारे श्रीकृष्ण भक्तीमध्ये लीन होऊन जाणं. कठीण आहे बरं, कठीण आहे. नामस्मरण करताना हातात टाळ घेऊन नाचणं थोड्या वेळ सोपं आहे. परमेश्वराच्या प्रेमभक्तीमध्ये पूर्णतः लीन होणं जवळजवळ अशक्य आहे. एक तर शुद्ध प्रेम. आपणही परमेश्वराला नाव खाऊ घालतो, प्रेमच आहे, शुद्ध आहे का? काहीतरी मनामध्ये कामना आहे आणि मग देवाला षोडोपचार पूजा करतोय. कामना रहित प्रेम म्हणजे शुद्ध प्रेम. महाप्रभू म्हणतायत की त्या शुद्ध प्रेमानं कृष्ण भक्तीमध्ये स्वतःला विसर्जन करून टाक आणि मग श्रीकृष्णाचा जो अनुग्रह होईल त्यात वांछित वस्तू तुला आपोआप मिळते. पण जो कृष्णाच्या मध्ये पूर्ण विसर्जित झाला त्याला काय पाहिजे आहे? त्याला कृष्णच पाहिजे आहे ना. देवर्षी नारदांनी म्हटलं की गोपींसारखी भक्ती करणं म्हणजे पुष्टीमार्गीय भक्ती आहे. नारद भक्ती सूत्रामध्ये असं म्हणतात की भक्ती मुळात भक्ती कशी आहे? सा परम प्रेम रूपा. परम म्हणजे शुद्ध, अमृत स्वरूपाच. ती अमृतासारखी आहे. तिला ना मरण आहे, या अंगाने पण अमृत आहे, माधुर्याच्या अंगानेही अमृत आहे, गोड आहे. पण अशी भक्ती कोण करू शकलं? नारद बोलतायत, यथा व्रज गोपिकानाम. वृंदावनातल्या गवळणींना ही भूमिका, ही भक्ती जमली, बाकी कोणाला नाही जमली. गोपी कुठे गेल्या होत्या? ज्ञानाच्या वर्गात, योगाच्या वर्गात, ध्यानाच्या वर्गात, तपश्चर्येच्या वर्गात, आणखीन कुठल्या कुठल्या वर्गामध्ये? काहीच नाही. त्या गोठ्या साफ करत होत्या, धारा काढत होत्या, विरजण लावत होत्या, भाकरी करत होत्या, पोरांना नीट आवरत होत्या, गाई गुरांना चारा घालत होत्या. स्वतःच्या आंघोळीची वेळ दुपारी 1 वाजता असे त्यांची, कारण का दिवसभराची ही सगळी कामं करता करता आंघोळीचीच वेळ 1. अशा गोपीं इतकी भक्ती आपल्याला नाही जमली. महाप्रभू वल्लभाचार्य या गोपी भावाचंच प्रकटीकरण करतात. दुसरं गोपी भाव याचा अर्थ माझं सर्वस्व कृष्णाला वाहिलंय. मी गोठा साफ करताना सुद्धा असाच भाव की कृष्णाचा शृंगार करायचा आहे आणि गाई वासरांची सेवा करायची एकसारख्या भावनेने. वासुदेव सर्वमिती. सगळीकडे मला एक श्रीकृष्ण दिसतो आहे, हा भाव त्याच्यामधला आहे. आमचे नरसिंह मेहताने तर फार सुंदर म्हटलं की हे शुद्ध प्रेम आहे ना, ही अशी पुष्टीमार्गी भक्ती जी आहे ना, हा गोपींचा समर्पण भाव आहे ना, ये रसनो स्वाद शंकर जाणे कि जाणे सुख जोगी रे. हा भक्ती रसाचा जो स्वाद आहे, नरसिंह मेहता काय बोलतात बघा, ये रसनो स्वाद शंकर जाणे कि जाणे सुख जोगी रे. कई एक जाणे व्रजने रे गोपी म्हणे नरसैया भोगी रे. कुणाला कळू शकतं हे? पूर्ण वैराग्य असलेल्या शंकराला. ये रसनो स्वाद
शब्द सुद्धा किती गोड आहे. भक्ती आणि रस छे ना, भक्ती रस छे. रस रस का म्हटलं त्याला? रसो वै सहा. परमात्मा स्वतः रस आहे, महारस आहे. आणि अशा महारसाचा आविष्कार जो आहे तो महारास आहे. ये रसनो स्वाद शंकर जाणे के जाणे शुक जोगी रे दोघही बैरागिया. काही एक जाणे व्रजने रे गोपी. जर कोणाला कळला असेल तर व्रजभूमीतल्या गोपींनाच कळाला. काही एक जाणे व्रजने रे गोपी म्हणे नरसय्या भोगी रे. आणि मी नरसय्या भोगी आहे, मी मला नाही कळला. नरसिंह मेहता बोलतायत. पण हा भाव गोपींना कळेल इतकं कृष्ण रूपामध्ये मिसळून जाणं. या सगळ्याच भावाचं आविष्करण ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीतही दिसतं. हा झाला तत्वज्ञानाचा एक पैलू. ज्ञानेश्वरीमध्ये हा सगळा भाव वेगवेगळ्या रूपाने प्रकट झाला. असं होण्याचं कारण तरी काय? तर महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज असोत किंवा महाप्रभू श्री वल्लभाचार्य असोत, यांनी आधारभूत घेतलेले ग्रंथ जे आहेत ते एकच आहेत. काय काय आधार घेतलाय? वेद घेतले, 4 वेद, उपनिषद घेतले, ब्रह्मसूत्र घेतले, श्रीमद भागवत घेतलंय आणि भगवद्गीता घेतली. याच ग्रंथांच्या आधारावरती सर्वच आचार्यांनी आपल्याकडे तत्वज्ञान मांडलं. त्यात वल्लभाचार्यांचं तत्वज्ञानाला पुष्टी म्हटलं आणि ज्ञानेश्वरांनी तोच भागवत संप्रदायाचा, वारकरी संप्रदायाचा प्राणभाव सांगितला. श्रीमद भागवत श्री वल्लभाचार्य असं म्हणतात की सर्व प्रस्थानत्रयीतले सर्व ग्रंथ श्रेष्ठ आहेतच, पण माझ्या सगळ्या तत्वज्ञानाचा आधार आहे श्रीमद भागवत. दोघंही परमज्ञानी आहेत. अगदी लहान वयामध्ये सर्व प्रकारच्या तत्वज्ञानाचा लाभ महाप्रभूंना झालाय, ज्ञानेश्वरांनाही झालाय. दोघंही परमज्ञानी आहेत आणि दोघंही परमभक्त आहेत. आणि दोघांच्याही शिकवणुकीचं सार इतकंच आहे, सर्वस्व समर्पित करणं आणि परमेश्वराला प्राणापेक्षाही प्रिय मानणं. हा सगळ्यात महत्वाचा भक्तीतला पैलू आहे. दुसरं काही बोलत नाहीत, दुसरा कोणताही विषय मांडत नाहीये. त्याच्यासाठी उदाहरणं खूप दिली, त्याच्यासाठी तर्क खूप दिला, पण मांडतायत तेच. कारण का? श्रीमद भगवद्गीता सुद्धा याच समर्पणाचा आग्रह धरते. आता नुसतं म्हणून चालत नाही ना, पुढची पिढी विसरायची नाही, तिला पुरावा द्यावा लागतो. आपल्याकडे तर सर्जिकल स्ट्राईकचाही पुरावा मागतात, तर परमेश्वराचा पुरावा तर मागणार आहे. आणि पुरावा केवळ आडमुठेपणाने मागितला जातो असं नाही, जिज्ञासेने पण मागितला जातो. ही मुलं जेव्हा विचारतील, तुम्ही असं म्हणता की गीता आम्हाला समर्पण शिकवते आणि गीतेमध्ये जे जे काही आलंय त्याचा शेवट समर्पणातच आहे, भक्तीतच आहे, पुष्टीमार्गातच आहे. पुरावा काय? अष्टांग योग येतात गीतेमध्ये. योगाचा खूप विस्ताराने विचार केलाय. त्यामुळं योगशास्त्राचा आधार ग्रंथही भगवद्गीता आहे. पतंजलीचं योगदर्शन जसं आहे तसं गीता आहे. पण अष्टांग योग सगळा सांगून झाल्यानंतर भगवंतानी काय म्हटलं? योगिनामपि सर्वेषाम मद्गतेनांतरात्मना. सर्व योग श्रेष्ठ आहेतच, पण काय आहे? श्रद्धावान भजते यो माम समे युक्त तमो ममा. सर्व योग श्रेष्ठ आहेतच, पण सर्वात श्रेष्ठ मला कोण वाटतो भक्त माझा? की जो मद्रूप होऊन, माझ्यासारखाच होऊन, माझ्यामध्ये विसर्जित होऊन अतिशय श्रद्धेनं माझी भक्ती करतो, तो सर्व प्रकारच्या योग्यांपेक्षा मला श्रेष्ठ वाटतो. महाप्रभू काय सांगतात? ज्ञानेश्वर महाराजांचा सगळा भक्तिमार्ग काय सांगतोय? रामानुजाचार्य काय सांगतायत? आणि श्रीमदाद्य शंकराचार्य काय सांगतायत? कबीर काय सांगतायत? गुरु नानक काय सांगतायत? तथागत भगवान बुद्ध काय सांगतायत? हे सगळं सांगतायत. शब्द वेगळे आहेत, परिभाषा वेगळी आहे, पण सांगायचं सूत्र एकच आहे. माझ्याशी एकरूप होऊन श्रद्धेनी जो मला पूर्णपणाने शरण येऊन माझी भक्ती करतो, तो माझा सर्वात जास्त आवडता आहे.
पुष्टी मार्गाने हे तर आधारभूत तत्व मानलेलं आहे. आणि असा कोणताही विचार घ्या, कर्ममार्ग आहे त्यात हेच सांगितलंय, योग मार्ग आहे त्यात हेच सांगितलंय, ज्ञान मार्ग आहे त्यात हेच सांगितलंय. म्हणजे कर्म असो, उपासना असो, कोणत्याही प्रकारचा ज्ञानाचा मार्ग असो, या सगळ्या मार्गाच्या खाली भक्तीशिवाय दुसरं काहीही नाही. खरं म्हणजे कर्म, ज्ञान आणि योग भगवद्गीतेमध्ये वेगळेपणाने सांगितलेलंच नाही आहे. भक्तीच्या कक्षा म्हणूनच सांगितलंय, डायमेन्शन, आयाम. भक्तीचा आयाम आहे, ज्ञान काय आहे, भक्तीचा आयाम आहे, योग काय आहे, भक्तीचा आयाम आहे. अनदर डायमेन्शन ऑफ भक्ती, डिव्होशन इज अ योगा, इज अ नॉलेज, इज अ कर्मा. वेगळं नाही आहे ते. कर्मयोग वेगळा सांगितलाय, ज्ञानयोग वेगळा सांगितलाय, आणखीन कुठला योग वेगळा सांगितलाय असं नाही. भक्तियोग विस्तारून सांगत असताना हे सगळे पैलू ज्ञानेश्वरीत सांगितले, कारण का भगवंतानी गीतेमध्ये ते सांगितले. म्हणून ज्ञानेश्वर महाराज आणि महाप्रभू एकच गोष्ट आपल्याला सांगताय. पुष्टी मार्गामध्ये भक्तीच सांगितली, पण भक्तीच्या 3 अवस्था सांगितल्या. ज्ञानेश्वर महाराजांनी भक्तीच्या 3 अवस्था सांगितल्या. भागवतामध्ये भक्तीच्या 4 अवस्था सांगितल्या आहेत. गीतेमध्ये भक्तीच्या 3 अवस्था सांगितल्या आहेत. आणि महाप्रभू आपल्याला सांगतायत की एक भक्त आहे प्रवाह पुष्टी भक्ती करतो, दुसरा आहे मर्यादा पुष्टी भक्ती करतो, आणि तिसरा आहे शुद्ध पुष्टी भक्ती करतो. यात कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ नाही. सुरुवात आहे तर कुठे जाता, बालवाडी, मग नर्सरीत, मग प्रायमरी, मग मिडल स्कूल, मग युनिव्हर्सिटी. यातलं श्रेष्ठ काय? जर युनिव्हर्सिटी श्रेष्ठ आहे तर एकदम जन्माला आल्यावर युनिव्हर्सिटीमध्ये दाखला घेता येईल का? नाही घेता येणार. फक्त हे मार्ग समजावून सांगितलेले आहेत आणि त्यातले सूक्ष्म भेद सांगितले आहेत. महाप्रभू सांगतात, सुंदर वर्णन आहे. महाप्रभू असं म्हणतात की जो कर्म करतो, खूप लोक म्हणतात आम्हाला ते ज्ञान, योग, भीक काही कळत नाही, आम्हाला सांगा आम्ही काम करू, कर्म करू, आणि कर्म मनापासून करू, कर्म सुंदर करू. महाप्रभू यांचं वर्णन असं करतायत की जन्ममरणाच्या चक्रामध्ये हा जीव असतो, तो जीव ईश्वराचं स्मरण करता 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 जी कर्म करतो ती कर्म करून क्रमिक मोक्षाचा धनी होतो. त्याला मोक्ष मिळतोच, पण पहिल्यांदा तो काम करतो, मग कष्ट करतो, मग कर्म करतो, मग कर्मयोग करतो. याचा अर्थ काय झाला? पहिल्यांदा काम करताना ईश्वराचं स्मरणच नाही, कष्ट करताना तर पोटाचं स्मरण आहे. पण हळूहळू त्याच्या असं लक्षात येतं की मी जे काही करतो आहे, काय कवे कैलाश. सिद्धरामेश्वरांनी सांगितलं की कार्य हेच कैलास आहे. पण कधी जेव्हा माझ्या कर्माशी शिव जोडले जातील, राम जोडले जातील, कृष्ण जोडले जातील, आणि मी जे काम करतो आहे ती त्यांची पूजाच आहे, कर्मे ईशू भजावा, की मी त्या क्रमाक्रमाने मोक्षाला जातो. हा पहिला टप्पा आहे जो कर्म मार्ग करतात. याला प्रवाह पुष्टी मार्ग म्हटलं. फार सैद्धांतिक लिहिलं हे सगळं. आपलं दुःख असं आहे की भक्ती आणि ज्ञान समजून घेण्याचा आपला मार्ग गर्दीची कीर्तन प्रवचन आहे. मी आपल्याला हात जोडून विनंती करेन की मुळामध्ये ग्रंथ घ्या हातात. जोपर्यंत ग्रंथ वाचत नाही ना आपण, तोपर्यंत पारमार्थिक मनोरंजन होईल हे सगळं. सिरियल हल्ली दिवसातून 3 वेळा असल्यामुळं संध्याकाळचा वेळ आपण कीर्तन प्रवचनालाही देतो आहोत, इतकंच. पण घरी गेल्यानंतर माझ्या नवऱ्याची बायको परत 10 वाजता बघायला मिळणार आहे याची खात्री आहे. जर एकदाच मालिका दाखवल्या गेल्या असत्या तर TV सुरू झाल्या झाल्या जसे धर्मस्थळ ओस पडली तशी कायम ओस पडली असते. कृपा करून आपण परमेश्वराला फसवू नये, स्वतःला फसवू नये. मी मुळातले ग्रंथ वाचेन का? बरं, उपलब्ध आहे आता तर, नुसत्या एका क्लिकवर उपलब्ध आहे. तुम्हाला वेद समजून घ्यायचे आहे का? क्लिक करा, वेद मिळतात. ऋग्वेद घ्या, यजुर्वेद घ्या. आत्ता इथे सुंदर वेद पाठ झाला. एक मिनिट ऐकत असताना आपल्या अंगामध्ये रोमांच उभे राहिले की नाही? एक पवित्र वाणी आहे. हे सगळे जे वेद पाठ करणारे ब्रह्मवृंद आहे ते नुसतं म्हणत नाही आहे, त्याचा एक क्रम आहे.
त्याच्या शब्दाचा एक संस्कार आहे, त्याची एक पद्धती आहे. कोणत्या ठिकाणी आघात आहे, कोणत्या ठिकाणी नाही, त्याचा संपूर्ण मानवी जीवनावर परिणाम आहे. आणि हे प्युअर सायन्स आहे. आमचं सगळं मंत्रोच्चारण सत्यनारायणाच्या पूजेपुरतं आहे. गणपतीची प्राणप्रतिष्ठा आणि उत्तर पूजा, संपलं आमचं वेद पठण. हे मुळातलं घेतलं का आम्ही? हे मुळातलं समजून घेतलं का? नाही. त्यामुळं नुसतं ऐकणं आणि तेही पॉप्युलिस्ट ऐकणं. मी म्हणतो उद्या संध्याकाळच्या माझ्या प्रवचनाला नाही आलात तर मला आनंद वाटेल, पण मला हे कळू दे की घरी बसून तुम्ही पोथी घेतली आहात. पोथी म्हणजे ग्रंथ हातात घेतला. काय सुंदर लिहिलंय हो या आचार्यांनी. प्रवाह पुष्टी, मर्यादा पुष्टी. बघा किती सायंटिफिक आहे. असा एक एक पदर उलगडून दाखवावा, तसं उलगडून दाखवलंय. आणि ते म्हणतात की ज्याला ज्ञानमार्गात आवड आहे, चर्चा करेल, अभ्यास करेल, वाचन करेल, वाद करेल, विवाद करेल, तो ज्ञानमार्गाच्या द्वारे हळूहळू ज्ञान मिळवता मिळवता ईश्वराभिमुख होतो. ईश्वराकडे त्याचं लक्ष जातं. आणि मग या मार्गाने तो ईश्वराभिमुख झाला की मोक्षाच्या दिशेने चालायला लागतो. आणि ज्ञानही मोक्षाला घेऊन जातं. कर्म पण मोक्षाला नेतं, ज्ञान पण मोक्षाला नेतं. पण आता कर्म करायचं असेल तर उठून काम करावं लागेल. ज्ञान मिळवायचं असेल तर ज्ञानासाठी फार खटपट करावी लागते. ज्ञानासारखं श्रेष्ठ अमृत नाही, ही गोष्ट खरी आहे. पण ज्ञान मिळवणं सोपं आहे का? श्रीरामाने रामगीतेमध्ये असं सांगितलं की ज्ञानमार्ग चांगला आहे, पण त्याच्यामध्ये इतक्या अडचणी आहेत की एखादा भाग्यवानच शेवटापर्यंत जाऊन पोहोचतो. कर्ममार्गही चांगला आहे, पण कर्मामध्येही कटकटी खूप आहेत. झाडून काढायला सांगितलं, कसं तरी झाडून काढलं तर नाही चालणार. कोणतंही कर्म करायचं आहे, पंगत वाढायची आहे, तर भात वाढताना ताटाबाहेर शीत गेली तर एखाद्याला वाटेल की कोंबड्यांनी इथं जेवण केलंय काय, सगळं मत नीटच वाढता आलं पाहिजे. कोणतंही कर्म मोठं कठीण आहे. मग संत काय सांगतात, पण तो एक मार्ग आहे, तिथपासून तुम्ही मोक्षाला जाऊ शकता. ज्ञान एक मार्ग आहे, तिथून तुम्ही जाल. पण असे भाग्यवान आहेत की जे कर्म करतानाही परमेश्वराचं स्मरण करतात, जे ज्ञान मिळवतात तेही आनंदाने मिळवतात, आणि ते प्रेमावरती जास्त अवलंबून आहेत. तो शुद्ध पुष्टी मार्ग आहे. साधनेचा तो शुद्ध पुष्टी मार्ग आहे. म्हणजे काय आहे? पूर्णतः ईश्वराचं होऊन जाणं. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. काही करावं लागत नाही. मग कर्म सोडता येतच नाही. ज्ञान मिळताच ते मिळतच असतं. पण हे सगळं तू ठरव. जो पहनावे सो पहनू, जो खिलावे सो खाऊं, जहां बिठावे सो बैठ जाऊं, बाजार में बेचोगे तो बिक जाऊं. मीराबाई. तू ठरव. तू मला इथे बसायला सांगितलं का, मी इथे बसणार. मी विचारणार नाही मी इथे का बसायचं. तू मला आज शिळं खायला दिलं का, मी शिळं खाणार. मी विचारणार नाही मला शिळं का. तू 56 भोग खातो, मला शिळं उष्ट खरकट जे काही आहे. तू फटके कपडे मला दिले, मी ते घालेन. जो हमने पहना वही था गहना. अलग गहने की इच्छा ही नहीं, कामना ही नहीं मेरे मन. तू जे दिलं तो माझा अलंकार. बाजारात नेऊन विकशील ना तर मी विकली जाईन. आय हॅव नो चॉईस. तू ठरव, तसं मी जगेन. मोठा कठीण मार्ग आहे ना. महाप्रभू या मार्गावर चला म्हणतात, कारण हा मार्ग 3 वैशिष्ट्य सांगितले नाही. शुद्ध आहे, सरळ आहे, सुगम आहे. एकदा ईश्वराचे होऊन गेलो आपण, काय बोलता, मारो मनडो छे गोकुळना वन रावण, मारा तनमा तुलसीना वन, मारा प्राण जीवन, मारा घटमा बिराजता श्रीनाथजी यमुनाजी महाप्रभू, मारो मनडो छे गोकुलना वन रावण. मला कुठे जायचं है 68 तीर्थ है घट भीतर,
मग मैं गंगा न जाऊं जी, यमुना न जाऊं जी, दूजे के संग नहीं जाऊ जी. मी कशाला जाईन? माझ्या शरीरात आपण सोलापूरकर भाग्यवान आहोत, दुर्दैवी पण आहोत. कारण का आपण भाग्यवान आहोत हेच आपल्याला माहित नाही. आपल्याला वाटतं स्मार्ट सिटी म्हणजे रस्ते मोठे झाले, आपल्याला वाटतं स्मार्ट सिटी म्हणजे कुठला तरी चौक सुशोभित झाला. ते करावंच लागेल, पण स्मार्ट सिटीचा अर्थ आहे भगवान सिद्धेश्वरांनी 68 लिंगांची स्थापना का केली या शहरात हे समजून घेणं. 68 तीर्थ आहे घट भीतर. आपल्या शरीरामध्ये 68 तीर्थ आहेत, त्याचं प्रकटीकरण सिद्धेश्वरांनी इथे केलं, मल्लिकार्जुनांच्या कृपेने केलं. आम्ही त्या तीर्थावरून जातो, त्या 68 लिंगांच्या जवळून जातो, पण ह्याचं काय आहे महत्व आम्हाला माहिती नाही. त्यामुळं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसे निदैवी आहोत सोलापूरकर. वडिलांनी गुप्तधन पुरून ठेवलंय, त्याच्यावर बसून आम्ही शेजाऱ्याला म्हणतो दुपारी जेवायची काही सोय करता येईल का. सोलापूरकर असे निदैवी आहेत. अरे ज्या शहराच्या वेगवेगळ्या भागात 68 लिंग आहेत, आपल्याला कळतंय का भगवान महादेवांच्या महानिवासाच्या काशी तीर्थाचं मोल आहे? आम्हाला माहित नाही. आम्हाला वाटतं हा VIP रोड, तो VIP. एकच VIP रोड आहे, भक्ती मार्ग. VVIP रोड आहेत. महाप्रभू म्हणतायत की हा सरळ आहे, सुगम आहे, ज्याच्या मनात येईल त्याला तो प्राप्त होईल. आणि हा इतका सरळ आहे की यात खाचखळगे नाही आहेत, प्रेमच करायचं आहे. सगळ्यात कठीण आहे प्रेम करणं. भांडण करायला तयार आहोत. पोथी पढी पढी जगमुआ पंडित भयानकोय. पोथ्यावर पोथ्या वाचल्या, कोणी पंडित नाही झाला. ढाई आखर प्रेम का पढे सो पंडित होय. पण ज्याला प्रेम ही 2 अक्षरं कळाली त्याला सगळं कळालं. प्रेमैव कार्यम प्रेमैव कार्यम सा परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाच. भक्ती म्हणजे प्रेम. आता हुडकून काढा बरं भक्त. आणि आपण जर स्वतःला भक्त म्हणत असू तर आपल्या आत किती प्रेम आहे एकदा तपासून बघावं. आपल्या मनामध्ये एक तर भीती आहे, एक आपल्या मनामध्ये लालसा आहे, आणि 2 आपल्या मनामध्ये पळपुटेपणा आहे. भक्ती नाहीच, प्रेम नाहीच. मी तुझ्याशिवाय, तुझ्या नावाशिवाय, तुझ्या दर्शनाशिवाय, तुझ्या सेवेशिवाय जगू शकत नाही, अशी घालमेल झाली पाहिजे. आणि ही घालमेल झाली म्हणजे 24 तास देवळात येऊन सेवा केली पाहिजे असं नाही. तर महाप्रभू आणि ज्ञानेश्वर महाराज आणि भगवान श्रीकृष्णाने गीतेतून जे सांगितलंय ते काय आहे, तर सर्व चराचर माझंच आहे, मीच आहे, माझंच प्रकटीकरण आहे, त्याच्यावर प्रेम करा. जे जे भेटे भूत तयामानी, जे भगवंत हा भक्ती मार्ग निश्चित जाण माझा. आणि महाप्रभू तेच सांगतायत की अरे जगाचं निमित्त कारण तो आहे ना, मग त्यांनी निर्माण केलेलं जग त्याच्यापासून वेगळं कसं आहे. शुद्धाद्वैत सांगितलं ना महाप्रभूने. उद्या आपण त्याचा थोडा विचार करू. पण महाप्रभू सांगतायत ती गोष्ट ही आहे की असा शरणभाव माझ्या मनामध्ये निर्माण होईल का, असं समर्पण माझ्या मनात होईल का. तो शुद्ध सरळ सुगम आहे. आता ह्याला आधुनिक भाषेमध्ये 3 शब्द वापरले जातात. कुठली गोष्ट लोकांच्या उपयुक्त आहे, लोकांच्या हिताची आहे. एक, दॅट शुड बी अवेलेबल. नंबर 2, दॅट शुड बी ॲक्सेसिबल. नंबर 3, दॅट शुड बी अफोर्डेबल. आधुनिक शास्त्र ज्या 3 शब्दांचा उल्लेख करत आहे, 500 वर्षापूर्वी महाप्रभूंनी त्याच क्रमाने ते शब्द सांगितले. सुलभ, सुगम, सरळ. म्हणजे ॲक्सेसेबल आहे, अफोर्डेबल आहे, अवेलेबल आहे. निकलो यार, चलो. गेले 2 दिवस ऐकताय ना तुम्ही एक वाक्य कि आसमान को किसने कहा सुराग नहीं होता, एक बार तबीयत से पत्थर उछाल के तो देख. आम्ही प्रेमाच्या रस्त्यावर पाऊलच ठेवत नाही. आणि आम्हाला वाटतं की नाही ना, तो आमचा मार्ग नाही. कारण का द्वेषाचा मार्ग 6 पदरी आहे, गुळगुळीत आहे, स्पीड ब्रेकर नाही,
लाईट आहे, दोन्ही बाजूला झाडी आहे. आणि प्रेमाचा मार्ग तसा नाही आहे. प्रेम गली आती साकरी तामे दोन समाय. छोटा रस्ता आहे तो, त्याच्यावर दोघं नाही मावत, एकटाच मावतो. आणि एकटा मावतो म्हणजे कोण? तू. तुझ्यामध्ये मी आहे, तूच आहेस, तूच चाल, तूच नाही. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, तू मला हाताला धरून चाल. तैसे सर्वेंद्रिया सहित मजमादी सुनी चित्त, जे राती दिवो न म्हणत उपासिती. ज्ञानेश्वर. बघा आता महाप्रभूंचं सगळं तत्वज्ञान एकदम सरळ आहे. म्हणजे किती सरळ आहे? ज्ञानेश्वर म्हणतात तैसे सर्वेंद्रिया सहित. दशेंद्रिय आहेत आपल्याला, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय मिळून सगळी त्याला दिली आहे. अजून सोपं केलं तुकोबारायाने. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठ्ठलाचे गुण. मना तेथे धाव घेई, राही विठ्ठलाचे पायी. जिभेला बोलायला आवडतं ना, तर देवाचं नाव का नाही घेत? डोळ्यानं बघावंसं वाटतं ना, तर परमेश्वराचं रूप का नाही बघत? कानाने ऐकावंसं वाटतं ना, एका वर्षात त्यांची मुलगी परत आली, मोडलं वाटतं लग्न, हे कशाला ऐकायचं? देवाचं कथा कीर्तन ऐकावं, चांगलं ऐकावं. आणि हे सगळं नाक डोळे कान कुणाच्या आदेशाने करतात? मनाच्या ना. तर मन देवाला देऊन टाकावं. मन मना भवमत भक्तो मध्याजी माम नमस्कुरु. देवाला देऊन टाका मन. आपण ते देत नाहीये. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सर्वेंद्रिया सहित, जैसे जसं सगळी सर्वेंद्रिय दिलेली आहेत. कुणाला? ईश्वराला. मज माझी सुनी चित्त. चित्त सुद्धा इंद्रियांसह देवाला देऊन टाकलेलं आहे. आणि ते राती दिवो न म्हणत, ते रात्र म्हणत नाहीत, दिवस म्हणत माझी उपासिती, उपासना करतात. आपण 1 तास पूजा करतो, 23 तास देवाचा आपलं काही संबंध नाही. 1 तास अगदी देवाचे म्हणजे देवाचे. उपयोग नाही. दिवसा रात्र काही न म्हणता त्याचीच उपासना करायची आहे. प्रॅक्टिकली शक्य आहे का? ही पिढी विचारणार. आणि आपल्याला म्हणता आलं पाहिजे हो, मी जे करतो आहे ती ईश्वराची पूजा आहे. कन्सेप्ट 1. मी जे करतो आहे ईश्वराची पूजा आहे. मग ईश्वराची पूजा मी ज्या हळुवारपणाने करतो, त्या हळुवारपणाने प्रत्येक काम केलं पाहिजे. इतकी कीर्तन प्रवचन ऐकून आपल्याला भक्ती कळलेली नाही. अति हळुवारपण चित्त आणून या माऊली बोलते. तेव्हा हळुवारपण चित्त म्हणजे काय? तर माझं मन इतकं मवाळ झालं पाहिजे की मी जे करतो आहे ना, ते जणू काही देवाची पूजा करतोय. लेकराला आंघोळ घालायची, मानगुट पकडला, स्टूलवर बसवलं, बदाबद पाणी ओतलं, 2 धबके घातले. रोज ट्युशनला उशीर, रोज ट्युशनला उशीर. उठत नाही, आळशी. पांडुरंगाची मूर्ती तामनात घेतली असं म्हणा बरं एकदा. थोडं लवकर उठायला काय होतं रे पांडुरंगा? रोज बैस, डबा डबा डबा. तिथं अगदी प्रेमाने शुद्धोदक स्नानम समर्पयामी. हाच भाव नातवंडांच्या बाबतीत ठेवा. नैवेद्य दाखवलं तर अगदी खारे बाबा, खारे बाबा. आणि नवऱ्याच्या पुढे ताट ठेवून गिळायचं असलं गिळ, नाही तर मी चाललंय. बहुतेक घरामध्ये ताटं वाढवून ठेवलेली असतात. प्रत्येक जण जनावर नाही, आपल्या आपल्या वेळेला येऊन खाऊन जातात. हे काय घर आहे का? असं थोडंच आहे. जेवायला वाढताना सुद्धा नीट लक्षात घ्या. मी पूर्णपणाने सावध चित्त बोलतो आहे आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग होत आहे, त्यामुळं मी असं बोललो नाही असं मी म्हणणार नाही.
आमचा सगळा परमार्थ वाचाळपणामध्ये गेला. किती लोक आले होते, मांडव कसा होता, किती खर्च झाला, कसं काय काय होतं, सगळं चिंतन आयोजक, संयोजक, वक्ता, कथाकर्ता, प्रवचनकार, कीर्तनकार सगळ्यांचं चित्त ह्यातच आहे. 1000 वर्ष आम्ही घालवलीत वाया. आता सुदैवाने काही सत्पुरुष असे उभे राहिले की जे शुद्धतेने सांगतायत. ते म्हणतात मला काही देणं घेणं नाही, तुम्हाला आवडो न आवडो सत्य काय आहे ते मी सांगणार. त्यांच्या पायाची धूळ मस्तकाला लावलेले मायासारखे काही फकीर आहेत, तेही बोलते. आम्ही कोणतीही गोष्ट हळुवारपणाने करतच नाही. अनेक घरी मी राहतो तेव्हा हे आमचा हा मुलगा आहे ना प्रवचनाला येतच नाही हो. मी म्हटलं की इतका गुणी आहे तुमचा मुलगा, त्याला माहिती आहे की तिथे खरं काही नाही आहे. जिथे खरं आहे ना तिथे तो येईलच. तिथे खरं द्यायला सुरुवात करा, तरुण मुलं येतात की नाही बघा. जिथे खरं काही नाही आहे, बोलाचीच कडी बोलाचाच भात. आणि म्हणून मी हल्ली एक उपक्रम सुरू केलाय. कीर्तन प्रवचन झालं की ते पाया पडतात लोक. मी म्हणतो एक तर तुम्ही कीर्तनकार प्रवचनकारांच्या पाया पडू नका, कारण का ते TV चॅनलवरच्या अँकर सारखे आहेत. म्हणजे दुसऱ्याचे विचार चांगले करतात, मांडतायत. नमस्कार करायचं तर व्यासगादीला करा, पण जर तुम्हाला नमस्कार करायचाच असेल तर त्याला विचारा की बुवा तुम्ही आत्ता जे बोललात तासभर त्यातलं तुमच्या अनुभवाचं किती. नटनट्या लेखकांनी लिहिलेले डायलॉग म्हणतात की नाही, आम्ही संतांनी लिहिलेले डायलॉग म्हणतो. पण आमचं काय नशीब म्हणा किंवा तुमचं भाग्य म्हणा इतकंच की आम्ही संतांची भाषा बोलतो, इतकंच. पण विचारा ना की गळसाचे तुम्ही एवढं तासभर बोललात, तुमच्या अनुभवाला काय आला. तुम्हाला किती एका कीर्तनाला 50,000 पाहिजे का? 70,000 देतो. तुमच्या अनुभवाची 2च वाक्य बोला. तासभर नका, 40 वेळा हसवू नका, आमचं मनोरंजन करू नका. जे अनुभवाला आलं ते बोला. मराठवाड्यामध्ये उमरग्याजवळ गुंजोटीच्या शेजारी एक खेडगाव आहे. तिथे मी प्रवचनाला गेलो. प्रवचन चांगलं झालं, भाषण चांगलं करतोच मी, त्यामुळं लोकांना आवडलं. प्रवचन झालं, नामदेव महाराजांची गोष्ट सांगितली मी तिथे. पुरणाची पोळी घेऊन निघालेलं कुत्रं आणि तुपाची वाटी घेऊन नामदेव महाराज निघाले. सगळ्यांना आवडलं, आवडतंच. देणं नाही घेणं नाही, आवडायला काय फरक पडतो. एक म्हातारे गृहस्थ आले, आयुष्यभर शेतमजुरी करून जीवन घातलं असेल, हटके कपडे. मग 2 मिनिटं बोलायचं आहे म्हणे बुवा. एक तरी इथे बसलं ना की जमिनीपासून आमचा रथ 10 अंगुळ वरच असतो. त्यात बुवा म्हटलं की असं वाटतं की असं हात तोडला की स्वर्गातल्या पारिजातकाची फुलंच आमच्या हाताला लागणार. तोडाला मी म्हटलं आता जरा घाई आहे माझी. म्हणजे तुम्हाला नेहमीच घाई असते, आम्हाला माहिती आहे. एक 2 वाक्य बोलायची आहेत. मी म्हटलं बोला. तुम्ही नामदेव महाराजांची गोष्ट सांगितली म्हण. सांगितली, फार भारी सांगितली म्हण. मी म्हटलं धन्यवाद. नाही, रंगून सांगितली म्हण. मी म्हटलं तर कळलं, मला छान वाटलं, तुम्हाला आवडली ना. तुमचा अभ्यास दांडगा आहे म्हणा. मग तर मला वाटलं धन्यच झालो आपण. आता तुकोबा नंतर आपल्यालाच विमान येणार. तो म्हणाला तुमचा अभ्यास दांडगा आहे बुवा, अनुभव मात्र कमी आहे. आणि त्या म्हाताऱ्याच्या मुखातून पांडुरंग बोलत होता असं मला वाटतं. मी म्हटलं असं कसं काय म्हणता बुवा बाबा तुम्ही. ते म्हणाले तुम्ही म्हणाला ना नामदेव महाराजांच्या पानातली पुरणाची पोळी कुत्र्याने पळवली, तिथे मार खाल्ला बघा तुम्ही. मी म्हणलं म्हणजे तुम्हाला अनुभव असताना तर कुत्र्यानी नाही पळवली, तुम्ही काय म्हणाला असता कुत्र्याच्या रूपात आलेल्या परमेश्वराने पळवली. पण तुम्हाला ते कुत्रं दिसतंय ना तोपर्यंत तुमचा अनुभव कमी पडतो. धन्यवाद. लक्षात घ्या, कोण कसा तुम्हाला जागा करेल
अति हळुवारपण चित्त आणोनिया आणि तैसे सर्वेंद्रिया सहित आणि दिवस रात्र न म्हणता उपासित. म्हणजे काय तर एका गुरूंच्या दर्शनाला एक शिष्य गेला. खोलीत बसले होते, तर खोलीत परवानगी घेऊन तो गेला. ते सत्पुरुष म्हणाले की बंदे को आने दो. तो आला, नमस्कार केला. ते म्हणाले की आशीर्वाद आहे, भलं भलं होईल, तो धन्य आहे. निघाला आणि त्यांनी दार लावून परत गेला. तिथे बसलेल्या शिष्याला सांगितलं की अभी जो बंदा निकल गया ना उसको बुला ला. हा गेला पळत पळत. त्यांनी बोलवला की महात्माजी बुला रहे आपको. ह्याला वाटलं बहुतेक प्रसाद देतील आपल्याला. ते म्हणाले देखो बेटा, दरवाजे के पास खड़े रहो और दरवाजे से माफी मांगो. तो बोला कि क्या हो गया महात्मा जी, कुछ गलती की मैंने? बात में बताऊंगा मैं, पहले दरवाजे से कहो कि आई एम सॉरी. हा दरवाजापाशी गेला, आई एम सॉरी. परत आला. ऐसा नहीं, प्यार से कहो आई एम सॉरी. तो गेला, आई एम सॉरी. ऐसा नहीं, प्यार से छूकर बोलो आई एम सॉरी. त्यांनी तसं केलं आणि तो म्हणाला कि आप बताओ कि क्या गलती हो गई थी. तो तुमने इतने जोर से दरवाजा बंद किया तो उसको दुख भी हुआ होगा, उसको कुछ जख्म भी हुआ होगा, उसको कुछ परेशानी भी हुई होगी. क्या बैर है दरवाजे से तुम्हारा? प्यार से वो बंद नहीं कर सकते थे क्या? इतने गुस्से में क्यों बंद किया? तो शिष्य बाहेर गेला तेव्हा त्याच्या मनामध्ये आलेला विचार आहे तो विसरू नका. तो म्हणाला कि मुझे पता नहीं कि मेरे माफी मांगने से दरवाजे में क्या बदल हुआ, क्या परिवर्तन हुआ, लेकिन मुझ में हुआ. अब मैं जान गया हूं कि हर काम प्रेम से करना ही पूजा है. दॅट्स ऑल. संपलं. एवढं तर करायचं आहे आपल्याला. तैसे सर्वेंद्रिया सहित. आम्ही पूजा नाही तशी करत, जेवत तसं नाही, पाणी पित नाही तसं आम्ही. सगळे तर पाणी पितो, उन्हाळ्याच्या दिवसात 100 वेळा पितो ना. एवढा अभ्यास झालाय, श्रेष्ठ लोकांनी केलाय. ते काय म्हणतात की पाणी तुम्ही परमेश्वर माना. का तर तुमच्या शरीरातला 70% भाग पाणीचा आहे. या पृथ्वीवर 70% पाणीच आहे. त्या पाण्याचा अपमान करू नका. वैज्ञानिक पद्धतीने सांगितलेला धर्म आहे. तैसे सर्वेंद्रिया सहितचा प्रॅक्टिकल अप्लाइड भाग मी सांगतोय. इतक्या पोथ्या वाचल्या, इतकी वेळ पूजा केली, इतक्या फेऱ्या मारल्या, हे सगळं करूच आपण, पण दॅट इज फिजिकल एक्सरसाइज. मनाशी बुद्धीशी काय संबंध आहे त्याचा? शास्त्र असं सांगतं की पाण्याचा घडा पहिल्यांदा भराल तेव्हा त्या पहिल्या घड्याची पूजा करा. आपल्याकडे पूजेतही कलशाची पूजा सांगितली आहे का? उगाच नाही. पूजा करा आणि पाणी पिताना त्या पाण्याकडे बघा, प्रेमाने बघा आणि ओम नमो वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो नारायणाय, जे काही तुम्हाला आवडतं तेवढं वाक्य म्हणा त्या पाण्याकडे बघून आणि प्रेमाने पाणी प्या. विज्ञानाने हे सिद्ध केलंय की पाण्यामध्ये स्मृती आहे, स्मरण आहे, मेमरी आहे. आणि दुसरं सांगितलंय, जेव्हा तुम्ही सकारात्मक बनून पाणी पिता तेव्हा पाण्यामध्ये केमिकल चेंज होत नाही, पण मॉलिक्युल्स बदलतात आणि ते पाणी अधिक चैतन्य तुम्हाला देतं. म्हणून आचमन. म्हणून प्रत्येकाने केशवायनमा, माधवायनमा, गोविंदायनमा, मधुसूदन, काय आहे हे? काय घसा ओला करायची पद्धत आहे का संध्येतली? नाही ना, ह्याच्या पाठीमागे विज्ञान आहे. का कलशाची पूजा? का कलशाला इतकं पवित्र मानायचं? रोज पाणी भरलेला घरातला माठ आहे ना, त्याची पूजा केली पाहिजे. एवढंच नाही माझ्या भावा बहिणीनो, कोणत्याही कार्याला बाहेर पडताना उजव्या हाताने घरातल्या माठाला स्पर्श करून नमस्कार करून बाहेर पडलं तर आपल्या कार्याच्या यशाची शक्यता वाढते. किती सरळ सुगम सोपा मार्ग आहे. ते राती दिवो न म्हणत उपासित. म्हणजे हेच आहे माझं प्रत्येक काम तसं. या परी जे भक्त आपण पे मज देत तेची मी योगयुक्त परम माने. अनेक प्रकारचे योग आहेत, पण परमयोगी मी कोणाला मानतो? जे अशा पद्धतीनं माझ्याशी पूर्णपणाने जुळून गेलेलं आहे. आणि मग असं जर जुळून गेलं
तर ते जुळून जाणं कसं त्याचा दृष्टांत देतात. अनन्यत्वानं, अनन्यत्वानं, दुसरं काहीही नाही, दुसरा कोणताही रस्ता नाही माझ्यासाठी. सूर्याचा होणा होईजे, ज्ञानेश्वर महाराजांची भाषा. बघा महाप्रभूंचं तत्व, ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टांत. सूर्याचा होणा होईजे का सूर्या सवेची जाईजे, हे विकले पण साजे बिकोत बिक जाऊ, हे विकले पण साजे प्रभेसी लावो. सूर्य उगवला की प्रभा प्रकट होते, सूर्य मावळला की प्रभा मावळली जाते. जणू काही प्रभा म्हणजे तेज सूर्याला विकली गेलेली आहे, इतकी ती त्याच्याशी एकरूप होते. इतक्या अनन्यतेनं मी परमेश्वराशी एकरूप झालेला असे. म्हणून ते मगाशी मी सांगितलं ना, मारो मनडो छे गोकुल न वन रावण. माझं मनच गोकुळचं वन आहे, वृंदावन आहे. मारा तनना अंगनिया मा तुलसी ना वन. काय गोड आहे हो, माझ्या संपूर्ण देहात तुळशीचं वनच आहे, मग वेगळी माळ कशाला घालायची. मारा घटमा विराजता श्रीनाथजी, माझ्या घटात श्रीनाथ आहे. यमुनाजी दोन्ही अर्थाने, यमुना पण आहे, माता यमुनाजी पण आहे. माझं मन, माझं जीवन, माझं सगळं तेच आहे. इतकी अनन्यता माझी त्याच्यापर्यंत आहे. आणि मग अशी अनन्यता ज्याला लाभते तो बाह्योपचारामध्ये कधीही अडकून पडत नाही. उपचार हे अनुशासन आहे. अनुशासनातून ईश्वरी गुणांचं अनुसरण आणि ईश्वरी गुणाच्या अनुसरणानंतर अनुभूतीच्या क्षेत्रामध्ये जाण्याचा मार्ग गीतेने सांगितला, भागवतांनी सांगितला, महाप्रभूंनी सांगितला, महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला. आपण टप्पे समजून घेतोय ते हे की मला ईश्वराशी अनन्यत्व प्राप्त झालं पाहिजे. मी जे करतो आहे ते प्रभूची सेवा समजून केलं पाहिजे. माझं बोलणं, वागणं, बसणं, उठणं सगळं जणू काही ईश्वराची पूजा आहे असं झालं पाहिजे. आणि हे सगळं ज्या दिवशी तुमच्या माझ्या म्हणजे वयाने वाढलेल्यांच्या आचरणात दिसेल, ही उद्याची 21व्या शतकातली पिढी शुद्ध भक्त झाल्याशिवाय राहणार नाही. 7 दिवस भागवत ऐकतात, आजी आजोबा रोज भागवताला जातात, आई बाबाई जातात, 7 दिवस रामकथा ऐकतात, 7 दिवस गुरुचरित्राचं पारायण करतात, 7 दिवस कीर्तन सप्ताह असेल तर त्याला जातात, प्रवचन सप्ताह असेल तर त्याला जातात, अख्खा चातुर्मास पंढरपूरला जाऊन राहतात. सगळं छान आहे. नातवंड आणि पोटी जन्माला आलेली पोरं काय बघतात माहिती आहे? भागवत कथेच्या पहिल्या दिवशी जसे आई बाबा होते तसेच महाप्रसाद घेऊन आल्यावरही आहेत, तर या कथेचा उपयोग काय? मग त्यापेक्षा ब्युटी पार्लर परवडलं की ताई ब्युटी पार्लरमध्ये जाते, बाहेर येते तेव्हा थोडी तरी गोरी होऊन येते. पण 7 दिवस भागवत ऐकलं, 7 दिवस रामकथा ऐकली, 7 दिवस प्रवचन केलं, 4 महिने पंढरपुरात राहिले. आल्यानंतर पुन्हा चिडचिड तशीच, वखवख तशीच, रागराग तसाच, ईर्ष्या तशीच, स्पर्धा तशीच, द्वेष तसाच. उपयोग काय आहे परमार्थाचा? त्यापेक्षा मध्ये जिममध्ये जाईन तर माझे मसल्स तरी मला दिसतील, मी क्लबमध्ये जाईन तर मग मला निदान पत्ते खेळण्यातलं स्किल तरी येईल, मी कॅरम खेळेन तर मला कॅरम खेळण्यातली गती येईल, त्याचा मला परिणाम दिसला पाहिजे. तुम्ही आणि मी वर्षानुवर्ष पारमार्थिकपणाने जगतो आहोत असा दावा करतो आहोत, पण आपल्या जगण्यात काही परिवर्तन दिसतं का? ते दाखवा. ही मुलं आपल्या बरोबर येतात की नाही बघा, आपल्या पुढे जातात की नाही बघा, आपल्याला घेऊन जातात की नाही बघा. कारण का नवी पिढी आचरणाचा आग्रह धरते, भाषणाचा, कीर्तनाचा, प्रवचनाचा, व्याख्यानाचा, बौद्धिकाचा धरत नाही. ती म्हणते की दिसतंय का आम्हाला? तर साध्या साध्या गोष्टी आहेत तेवढ्या सांगून आज वाणीला विराम देऊ. पुन्हा एकदा उपस्थितांच्या सगळ्यांच्या कल्याणाची प्रार्थना, पाठक कुटुंबियांच्या कल्याणाची. छोट्या 2 गोष्टी लक्षात ठेवू. जसं खुर्चीवरून उठता बसताना खुर्चीचा आवाज येऊ द्यायचा नाही, ही परमेश्वराची पूजा आहे की नाही? जेवताना तोंडाचा आवाज येऊ द्यायचा नाही, ही परमेश्वराची पूजा आहे की नाही? पाणी कधीही शिळ होत नाही याच्यावर विश्वास ठेवणं ही परमेश्वराची पूजा आहे की नाही? आज नळ आला, सगळी भांडी भरून ठेवली, उद्या नळ येणार असेल तर त्याआधी सगळी भांडी शिळं पाणी झालं म्हणून ओतून दिली, हा अधर्म आहे की नाही? पाण्याचा एक एक थेंब वाया घालवणं
म्हणजे मानवतेप्रती आणि ईश्वराप्रती अपराध आहे की नाही? माझी ही नातवंड पतवंडाची पुढची पिढी आहे ना, ती तुमच्या बौद्धिक चर्चेमध्ये रमणारी नाही. तुम्ही किती सुंदर अभंग म्हणला, किती सुंदर प्रवचन केलं आणि किती लोक तुमच्या नंतर येऊन पाया पडले आणि पोथीवर दक्षिणा किती जणांनी ठेवली, त्याच्यात त्यांना इंटरेस्ट नाही आहे. ते असं म्हणतात, तुमच्या वागण्यात बदल झाला का? महाप्रभू आणि ज्ञानेश्वर महाराज आचरणात परिवर्तन आणायचा आग्रह धरणारे महापुरुष आहेत. त्या महापुरुषांचं तत्वज्ञान आणि त्यांनी दिलेला उपदेश आपण आपल्या जीवनात आणायचा संकल्प करू आणि आजच्या प्रवचन सेवेला विराम दे. द्वारकाधीश भगवान की. दोनच मिनिट सर्वांनी जागेवर बसायचे. यानंतर पसायदान होईल. पसायदान झाल्यानंतर आपण ज्या कार्यक्रम आयोजित केला आहे त्या द्वारकाधीश भगवंताची आरती होणार आहे आणि आरती झाल्यानंतरच प्रसाद घेऊन आपण आपल्या घरी जायचं आहे. त्या अगोदर उद्याच्या दिवसभराच्या सूचना देतो. उद्या सकाळी ठीक 9 वाजता आपल्या दत्तयागाला सुरुवात होईल. 9 ते 12 या कालावधीमध्ये दत्तयाग होईल. त्यानंतर दुपारी ठीक 6:30 ते 8 श्रीमान गळसासी सरांचं व्याख्यान होईल. सर्व कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं ही नम्र विनंती. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दानही. जे खळांचे व्यंकटे सांडो, तया सत्कर्मिरती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जीवांछिल तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आहे. अनवर्त भूमंडळी भेटतो भूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वा हे सदा सज्जन. सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी, पूर्ण हो नितिनी लोकी. भजिजो आदिपुरखे अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टा दृष्ट विजय होवा विजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हावो येल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बोल द्वारकाधीश भगवान के जय. यानंतर द्वारकाधीशाची आरती होईल. आरतीलाही सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. आरती झाल्यानंतरच आपण प्रसाद घेऊन आपल्या घराकडे जायचं आहे. आणि उद्या आणखीन भरभरून संख्येने उपस्थित राहावं. आपल्याही शेजारी पाजाऱ्यांना घेऊन यावं. या दत्त यागामध्ये सहभाग नोंदवावा. या व्याख्यानमालेमध्ये सहभाग नोंदवावा. एक शास्त्रवचन असं आहे की करता करविता अर्ध पुण्य घडे. जो करता असतो ना, त्याने दुसऱ्याला जर काही प्रवचन सत्संगती घडवली ना, तर त्याच्यातलं 50% तुम्हाला मिळतंय. तुमचा 1 रुपया तर तुम्हालाच आहे, पण आणखीन 50% पुण्य आपल्याला मिळणार आहे. जर फुकट 50% पुण्य जर मिळणार असेल तर दुसऱ्याला घेऊन यायला आपल्याला काय यातना किंवा त्रास आहे का? त्रास नाही. तरी आपण येताना आणखीनही भरभरून संख्येने उद्या उपस्थित राहावं ही विनंती. धन्यवाद. तिथे